सगळ्यांना पहिल्यांदा मी जरा माझ्या वतीनं पहिलं मी सगळ्यांची क्षमा मागतो. मला आज थोडं पोचायला उशीर झाला, पण मला असं वाटतं की आपण सगळे ह्या जाणीवेतनं सगळे एकत्र येतो. माझ्या अगोदर सगळे लोक इथं पोहोचलेत, ही आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी सुद्धा. आता आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे सगळ्यांचा मी परिचय बापूंचा वेगळा असा औपचारिक करून देण्याची गरज नाही, पण तरी मी स्वतःही बापू सांगतो की फार वाचणं होत नाही. ह्या कट्ट्यामागचा हेतू काय, मी व्यवसायानं डॉक्टर आहे. आमचं प्रॅक्टिस सगळं बघून ते वाचनाला तितका वेळ मिळत नाही, पण मी फेसबुकला बरेच दिवसांपासून तुम्हाला फॉलो करतो आणि फेसबुकला वाचतो. पण आमचा साईनाथ जो आहे तो तुमचा चांगला वाचक आहे. आणि तुम्ही पुण्यात आले म्हटलं की आमचं लक्ष होतं की तुम्ही आलेत आणि आता तुम्हाला बोलवायचं असं. आवर्जून मला सांगायचं की त्यांची म्हणजे जी पुस्तकं आहेत मी काल आवर्जून स्वतः चाळली म्हणलं हे करायचंय. गवाक्ष गोहर वगैरे सगळी जी काही पुस्तकं आहेत जनरली समाजात ज्या गोष्टी दुर्लक्षित राहतात बऱ्याच वेळा, त्यांच्यावर ज्या गोष्टींवर कोणी बोलणं शक्यतो म्हणजे काय म्हणून आपण करत नाही, अशा सर्व गोष्टींमध्ये बापूंनी काम केलेलं आहे. तुमच्या सगळ्या म्हणजे कथा वाचताना बापू मला आठवण झाली, आमच्या वडिलांच्या आत्या म्हणजे बहीण होत्या थोरल्या, म्हणजे मला आत्या लागाय झिमा आत्या म्हणून. तुमचं त्या पुस्तकातलं सगळं चित्र वाचताना मला त्यांचं ते चित्रण सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. झिमा आत्या छान मोठी नथ घालायच्या आणि अशा हातावर भाकरी थापायच्या. आणि मी गेलो की त्यांनी ते नॉनव्हेज माझ्यासाठी आवर्जून बनवणार आणि मी त्यांना आजी म्हणलं की मला मी तुमच्या आजी नाही म्हणे, मी तुमच्या आत्या आहे, तुमच्या वडिलाची बहीण आहे. असं ते जे मायेचं जे सगळं होतं ना, ही माणसं तुम्ही म्हणला ती ही पुढे निघून गेल्यानंतर आपल्याला कुठेतरी रुखरुख राहते. किती प्रेमाची माणसं होती. म्हणजे मला आठवतं आपण फळं घेऊन जाताना सुद्धा किती घेऊन जातो, केळी घेऊन जाताना किती घेऊन जातो, तर 1 डझन घेऊन जातो. 5 डझन केळीचा घड त्या आत्या घेऊन यायच्या, किंवा सीताफळ आणावी तर किती आणावी, तर गम्याला भरून सीताफळ घेऊन यायची. म्हणजे ह्या लोकांचं प्रेम करण्याला कुठं मर्यादा नव्हती. आणि आता त्या सगळ्या तोलून मोलून वागणाऱ्या जगात अशी माणसं भेटणं झालीत बाप. तर त्यामुळे मला ते वाटलं की पुन्हा तुमच्या ह्या लिखाणाच्या निमित्तानं त्या माणसांना पुन्हा आपण भेटतो असं ते जाणवलं. म्हणजे जे तुमचं म्हणजे रेड लाईट डायरीज मधलं जे तुमचं लिखाण आहे मला चांगलं आठवतं. मी फायनल इयर BMS ला असताना एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटला गेलो होतो, तर तिथले जे काउन्सिलर होते ते छान म्हणले की तिथं ती वैश्यवस्ती आहे म्हणून म्हणे तुमच्या आमच्या बायका घरात सुरक्षित आहेत म्हणे. म्हणजे त्या असण्याचं अपरिहार्यता काय आहे आणि समाजासाठी ते किती महत्वाचं आहे. पण हेच करताना आमचे एक गायनेकोलॉजिस्ट होते जे त्या रेड लाईट एरियाच्या जवळ काम करायचे, ते सांगायचे की बऱ्याच वेळा ते कंडोम योनी मार्गात आत जाऊन गेलेले त्यांना ते काढायचं माहित होतं नाही, इन्फेक्टेड कंडोम आतमध्ये राहायचे आणि त्याच्यासाठीची दुखणी त्यांना ते सहन करायला लागायची. हा एक भाग आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आपण त्याकडे डोकावलं की आपल्याला कळतं की किती प्रश्न खोलात जाऊन आहेत ते. कारण मला आठवतं मध्ये एक साधारणतः 2 वर्षापूर्वी लोकसत्ताला ते तो चतुरंगाला तो लेख आला होता की ह्या महिलांना कशा पद्धतीनं त्यात आणलं जातं. ते सगळं वाचल्यानंतर घाबरून गेलो तुम्ही. म्हणजे माझी बहीण त्यावेळेला कॉलेजला जायची, तर म्हणजे पुढच्या 3 दिवसात मला तिला कॉलेजला पाठवावं का नको इतकी भीती वाटायला लागली होती. मग त्यातनं कसं सावरा, आणि मग नुसता विचार केला तर जर एवढं घाबरायला होत असेल तर ते वास्तवात ती जगणाऱ्या माणसांचं दुःख केवढं मोठं असेल किंवा वेदना कशी असेल. पण दुर्दैवाने हे सगळं, पण मला बापूंचा तो मुद्दा पटतोय की हे सगळं वाचण्यानं निदान रोजच्या दिवसात आपल्या भोवताली असणाऱ्या महिलांबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलला तरी फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि ह्या अनुषंगानं बापूंशी गप्पा मारणं, त्यांच्याशी बोलणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि हे आम्ही बापू लिहिले ना हे संवादातून परिवर्तन, तर येवडकर मॅडम येऊन गेल्या होत्या. ते येऊन गेल्यानंतर पुढच्या 3 दिवसात मी त्यांचं पुस्तक वाचून काढलं होतं रात्री जागून. तर ते बोलल्यानंतर काय होतं की ते आपण लेखकाशी साहित्याशी त्या जोडले जातो आणि अपरिहार्यतेने काही गोष्टी होतात ते व्हाव्या ह्याच हेतून आम्ही हा कट्टा सुरू केलाय. आता 2 वर्ष होत आली बापू. आम्ही 1 मे 2024 ला हे सुरू केलं. हा 24वा कट्टा आहे. मेला आमचा पुढचा वर्धापन दिन आहे. आणि तुम्हाला म्हणजे सगळं म्हणजे बाबा आढाव येऊन गेले तिथं. त्याच्यानंतर वर्धापनीला पृथ्वीराज बाबा आले होते, संजय आवटे सर आले होते, संजय नहार सर आले होते, इंदुमती जोंधळे आले होते. सगळे म्हणजे आणि खूप आम्ही म्हणजे खूप आनंद घेतला. म्हणजे समृद्ध अनुभव आहे आमच्या सगळ्यांसाठी हा. आज आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलाय. आम्ही नेहमी 2 पद्धतीनं एक्सपेक्ट करतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा, पण एकंदर तुमचा प्रवास व्यक्ती म्हणून कसा राहिला. बऱ्याच वेळा ते बोललं जात नाही सामूहिक व्यासपीठांवरती. असे कोणते माइलस्टोन्स होते, किंवा माइलस्टोन्स म्हणण्यापेक्षा असंही म्हणता येईल की जिथं आपल्याला ते जागृती आली आणि आपण लिखाण टर्निंग पॉईंट की तुम्हाला वाटलं की ह्या गोष्टींवरती लिहिलं पाहिजे. तर अशा कोणत्या घटना होत्या की ज्यांनी तुम्ही ह्या गोष्टींशी जोडला गेला, आणि या बरोबरीनं समकालीन जे वास्तव आहे त्याच्याबद्दलचं एक तुमचं आकलन असं आम्हाला अपेक्षित आहे.
त्यातनं तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडणी करू शकता, पण अशा पद्धतीनं साधारणतः चर्चा व्हावी असं आमचा हे आहे. मी सरांना आणि धोणे महाराजांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करा. या ना सर. नमस्कार. मी सोलापूरचा. सोलापूरपासून 12-13 किलोमीटर अंतरावरती छोटंसं गाव आहे माझं, कोंडी त्या गावाचं नाव. पुणे हायवेवरती येते. म्हणजे आम्ही सोलापूरकडून पुण्याला येताना जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या उजव्या हाताला ते गाव आहे. गावाच्या आत काही किलोमीटर गेले की शेती आहे. माझे काही जी पुस्तकामध्ये जे ग्रामीण उल्लेख येतात किंवा गावाकडची जी माणसं येतात ती त्या भागातली आहेत. जसं मानदेशी माणसं होतं माडगुळकरांचं, त्याच्यामध्ये काही ठराविक भूभागांचं वर्णन आणि तिथली माणसं त्याच्यात आहे. माझा जो जिल्हा आहे तो दुष्काळी आहे. तिथं पाऊस पाणी नीट होत नाही आणि फारसं पिकतही नाही. अशा ठिकाणची शेती आणि तशी कृषक पार्श्वभूमीमधून मी आलेलो आहे. एकंदर तो सर्व भाग वृक्ष आहे, माळ, ओसाड, माळरान वगैरे आहे. तिथं खूप काही असे, जसे कोल्हापूर, सातारा, पुणे ह्या जिल्ह्यांमध्ये सधनता आहे शेतकऱ्यांची, ज्याला म्हणून आपण सगळी शेतं हिरवीगार आहेत, अशा ठिकाणचा मी नाही आहे. आम्ही नदीच्या पात्रावरती पण नाही किंवा काहीच नाही. पाऊस फक्त आमचं स्त्रोत होतं. अजूनही सोलापूर जिल्ह्याचा निम्मा भाग जो आहे तो भीमेच्या पाण्यावरती आणि बाकीचा भाग पावसावरती. मी उत्तर सोलापूर तालुक्यातला आहे आणि तिथेही पावसाची ओरड आहे आणि पाण्याची ओरड असल्यामुळे शेतीची आहे, आणि शेतीची असल्यामुळे पुढच्या सर्व गोष्टीचे लोक विस्थापित होत जातात, शहर सोडून जातात, गाव सोडून जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात. आणि मग अशा लोकांचं पुढे काय होतं किंवा त्या गावांचं काय होतं ते मी माझ्या 2 पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. एक जांभळ आहे आणि दुसरं गवाक्ष. आपण नेहमी असं म्हणतो बोलताना की शहरं खूप सुधारलेत आणि त्या मानाने गावं मागच आहेत, त्यामुळं गावांमध्ये जाऊन राहायला पाहिजे. गावं अजून आहे तशीच आहेत. आपण गावात गेलो तर आपल्याला गाव पण अनुभवता येईल. तर मला असं वाटतं हे वाक्य फसवं आहे. खेडी बदललेली आहेत, पण खेड्यांचं बदललेलं परिवर्तन किंवा रूप जे आहे ना ते अपरिवर्तनीय आहे. शहरांमध्ये आपण पाहिलं, मी आता जिथं मुलीकडे राहायला आलेलो आहे तिथं छान छान डोंगर आहेत, रस्ते आहेत. म्हणजे जे जे शहराचं सुंदर नैसर्गिक स्वरूप होतं ते त्यांनी तिथं जोपासलेलं आहे. तसं खेड्यांमध्ये नाही. खेडी अपरिवर्तनीय अशा स्वरूपात धड शहरं नाहीत किंवा धड निमशहरी नाही, अशा एका विचित्र अवस्थेत आलेत. अशा भागातल्या लोकांची जी कुचंबना होते, एक पिढी शहरामध्ये, एक पिढी गावामध्ये आणि एक पिढीला या सर्वाचं दुःख आहे, अशा 3 पिढ्यातले लोक तिथे भेटतात. आता तुम्ही कुठल्याही गावात गेलात महाराष्ट्रात तर ह्या 3 पिढ्यातली माणसं तुम्हाला नक्की भेटतील. मग ज्यांना असं वाटतं की सगळं संपलेलं आहे, तुटून गेलेली माणसं आहेत, त्या माणसांच्या गोष्टी ज्या आहेत त्या झांबळमध्ये आहेत. आणि गवाक्षमध्ये जे आहेत की अशी माणसं आहेत की जे त्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं आहे, परंतु ते त्या माणसाचं छोटंसं विश्व आहे. पण आपण जर वाचलं तर आपल्या प्रत्येकाला वाटतं की नाही, हे काहीतरी मनाला स्पर्श करणार आहे, हे कुठेतरी टच करणार आहे. त्याचं कारण असं असतं की आता आपण, मला माहित नाही तुमच्यापैकी किती जण पुण्यात जन्मलेले आहेत किंवा प्रॉपर पुणेकर आहेत. मग इथला जो मूळ पुणेकर असेल की जो ज्याला आपण नेहमी पेठीय भागातल्या किंवा पेठीत राहणारा वगैरे असं हिनवलं जातं किंवा टोमणे मारले जातात, किंवा ते त्याच्यासाठी चांगलं सुद्धा असू शकते की तो म्हणतो की मी पेठेत राहणार आहे. मग पुण्याच्या आधी इथं काय होतं किंवा 200-250 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये काय होतं किंवा जी शहरं आहेत तिथं काय होतं किंवा तिथली माणसं कुठून आलेत, ह्याचे सर्व जर आपण पूर्वज शोधून काढले तर आपण सगळेजण ग्रामीण भागातून आलेलो आहोत. आपले 5 पिढ्यापूर्वी, 10 पिढ्यापूर्वी कुणी ना कुणी इथे येऊन राहिलेलं आहे आणि सर्वांमध्ये मातीची ओढ असते. त्यामुळेच आपण जेव्हा कुठे प्रवासाला जातो, हिरवीगार शेतं वगैरे दिसली की आपल्याला फार छान वाटतं. काही तासासाठी किंवा काही मिनिटासाठी तिथं थांबावं वाटतं. एखादं सुंदर झाड दिसतं, झरा दिसतो, नदी दिसते. ही ओढ जी आहे ना ती आपल्याला बाय डीएनए आलेली आहे, कारण आपण सगळेजण कृषक कुटुंबातले आहोत. आणि दुर्दैवाने आत्ताच्या काळात आपण हे सगळं विसरलेलो आहोत. आपण म्हणजे मेट्रोपॉलिटन कल्चरमध्ये राहत असल्यामुळे आपल्याला माहित नाही की आपले फोरफादर्स तिथून आलेले आहेत, ती ओढ आहे. मग त्या ओढीत जे माणसं, ज्यांनी माणूस पण जपून ठेवलेले ते गवाक्षमध्ये आहे. आणि तिसरं एक पुस्तक आहे चाहूर म्हणून. चाहूरचा अर्थ
8 बैल, म्हणजे की एकेकाळी विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोठ असायची आणि ती मोठ 8 बैलांची असायची एकदम सुरुवातीच्या काळात. ते बैल सरळ दिशेने वर जायचे, परत उलटे खाली यायचे आणि मग ते पोहऱ्यात रहाट गाडग्यातून पाणी यायचं. मग ते जे चाहूर आहे ते चाहूर कालबाह्य झालेलं आहे, परंतु ते चाहूरात जगणारी माणसं अजून सुद्धा गावामध्ये आहेत. त्याचं ललित वर्णन त्या पुस्तकामध्ये आहे. माझी इतर जे 2 पुस्तकं आहेत ती रेड लाईट डायरीजचे 2 पार्ट आहेत, एक खुलूस आणि गोहर. ऍक्च्युली 5 पुस्तकांची सिरीज आहे. त्याच्यातली 2 प्रकाशित झालेत, एक लिहून तयार आहे, पण मी ते प्रकाशकांना नाही दिलेले अजून. ते देईन की नाही मलाही माहिती नाही. आणि पुढचे 2 त्याचे कच्चे खरडे, ज्याला म्हणतो आपण नोंदी. पुस्तक लिहिण्यासाठी तुमच्यापाशी काहीतरी पाहिजे. समजा एखाद्याला कादंबरी लिहायची असेल तर त्याला प्लॉट तयार पाहिजे. ते सर्व पात्र रचनेपासून तो टाइम पिरियड सर्व त्यांनी कुठेतरी त्याचं नोंदी तरी बनवल्या पाहिजे. नंतर कच्चा खरडा बनवतो, मग तो लिहितो वगैरे, असं एक पॅटर्न असतो. जर एखाद्याला कथा लिहायच्या असतील तर त्या कथा कशा लिहायच्या हे तो आधी ठरवतो लिहिणारा. मग ते प्रथम पुरुषी निवेदन असेल किंवा तृतीय पुरुष असेल किंवा संवादात्मक असेल किंवा नुसतीच एखादी ज्याला आपण म्हणतो की संवादातून वर्णन होत आलेली कथा असेल, अशा म्हणजे तो लिहिणारा माणूस ठरवतो कथा कशी लिहायची. आणि मग त्या प्रकारची कथा लिहायची असेल तर त्याला सर्व मटेरियल, त्याचे जे काही पात्र आहेत, घटना आहेत, स्थळ आहेत, हे सर्व नोंदी त्याच्यापाशी असायला पाहिजेत आणि मग तो लिहू लागतो. माझ्या पुस्तकातल्या कथा ज्या आहेत ते रिअल लाईफ स्टोरीज आहेत, म्हणजे की त्या घडलेल्या बायकांच्या गोष्टी आहेत. मग माझी आणखी जी 2 पुस्तकं यायची त्याचं माझ्यापाशी ते मटेरियल तयार आहे, कारण मी त्यांना भेटून गेलेलो आहे, ते पाहिलेलं आहे, त्यांच्याशी बोललेलं आणि ते विश्व आहे. पण मला पुस्तकं पाहिल्यावरती, लिहून झाल्यावरती असं लक्षात आलं की माझे जे प्रकाशक होते त्या प्रकाशकांचा हेतू मला सपोर्ट करण्याचा होता. परंतु त्यानंतर पॉडकास्टसाठी जेव्हा लोकांनी बोलवलं किंवा चॅनल्सवरती बोलवलं, मी कुठेही गेलो नाही, कारण ते क्लिकबाईट मध्ये एकाच ठिकाणी, मी फक्त एक ठिकाणी गेलो होतो, तर त्यांनी त्याचं जे शीर्षक दिलं होतं ते अत्यंत भयंकर होतं, की म्हणजे की चमडी बाजारात गेलेल्या कथा किंवा वेश्या काय करतात, म्हणजे काहीतरी विचित्र अशी टायटल्स त्यांनी दिलेले होते. मग मी काय त्या अर्थाने ते लिहिलेलं नाही. म्हणजे त्याचं जर प्रकटन किंवा स्वरूप जर बाजारी पद्धतीत होत असेल तर त्या माझ्या मूळ उद्देशाला किंवा प्रयोजनाला धोका जातो. त्यामुळे मी ते पुढचं प्रकाशन करेल की नाही माहित नाही, पण मी ते टाळलेलं आहे. त्यामुळे मी कुठे पॉडकास्टला सुद्धा जात नाही, इव्हन मुलाखतीनं सुद्धा कमी जातं. पण आपली संस्था खूप चांगली आहे आणि मी सरांचे आभार मानतो की मला तुम्ही इथं बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने आलात, तुमचे सुद्धा मी आभार मानतो. कारण होतं असं की हे जाणून घेण्यामागे सुद्धा उद्दिष्ट असतात. आता तुम्ही शिक्षणाचा भाग किंवा एक चांगल्या हेतूने तुम्ही इथे जमलेला आहात किंवा तुम्हाला ह्याच्यातून काहीतरी शिकायचं आहे किंवा ह्याच्यातून काहीतरी माहिती मिळवायची, त्यामुळे आपण हा कार्यक्रम केला. पण केवळ त्या बायकांच्या बद्दल जर ज्यांना कुणाला जाण्याचं असेल तिथे मी जायचं टाळतो, कारण त्याचं प्रयोजन चांगलं पाहिजे त्या गोष्टीचं. कारण मी ज्या प्रयोजनाने लिहिलेलं त्याचं सरांनी बोलल्यासारखं की त्या वस्त्यात ज्या बायका राहतात त्यांच्याबद्दल आपल्या डोक्यामध्ये एक टॅबू फिक्स असतो. आपण इव्हन समजा त्या भागातून गेलो तर नाकाला रुमाल लावतो किंवा तिकडे बघत नाही किंवा टाळतो, आपण ते रिॲक्टच होत नाही. तेवढ्या एक 1.5 मिनिटाचं किंवा अर्ध्या मिनिटं समजा रिक्षातून जात असतो तर ब्लँक राहतो आपण. हे कधी एकदा रस्ता संपतो असं आपल्याला होऊन जातं. एक आपल्या डोक्यामध्ये जे भरलेलं आहे ना ते निघायला पाहिजे. ती सुद्धा माणसं आहेत, त्यांना सुद्धा एक सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आणि त्यांना आपण माणूस म्हणून बघितलं पाहिजे. त्या एकमेव उद्दिष्टाने मी ते लिहिलेलं आहे. माझ्या प्रस्तावनेमध्ये पण मी ते लिहिलं की हे का लिहिलेलं आहे पुस्तक, की या बायकांबद्दलचे समाजाचे दृष्टिकोन बदलले पाहिजेत, खास करून स्त्रियांचे आणि पुरुषांचे दोघांचे सुद्धा. असं नाही आहे की पुरुषच तिथे जायला टाळतात, स्त्रिया सुद्धा तिथे जायला टाळतात. स्त्रिया तर त्या भागातून जात सुद्धा नाही. त्यांना असं वाटतं की हे काहीतरी भयंकर भागातून आपण जातोय, त्यापेक्षा दुसऱ्या भागातून गेलं पाहिजे किंवा अशा बायकांबरोबर रिॲक्ट कोणी होत नाही. मी असं म्हणेन की तसं रिॲक्ट व्हायला तरी कशाला पाहिजे, कारण त्यांची जी दुनिया आहे
ती वेगळी आहे आणि आपलं जे दुनिया आहे ते वेगळी. आपण एका सभ्यतेच्या वर्तुळात आपण राहतो आणि त्यांचं वर्तुळ जे आहे ते वेगळं आहे. 1992 पासूनच्या त्याच्यामध्ये उल्लेख तुम्हाला सापडते. जर खुलूस, खुलूस हे शब्दाचा अर्थ असा आहे की खुलूस हा उर्दू शब्द आहे. निर्मळ सच्चेपण, ज्याला आपण म्हणतो की आत्मीयता, ज्याचा अंतरंग अत्यंत निर्मळ आहे, अशा गोष्टी म्हणजे खुलूस. त्या पुस्तकाचं नाव रेड लाईट डायरीज खुलूस असं. ते नाव देण्यामागे हेतू असा होता की त्यातल्या ज्या बायका आहेत, त्यातले जे कॅरेक्टर्स आहेत, त्या सर्व नितळ प्रांजळ मनाच्या आहेत. त्यांच्यात डोकावलं तर आपलं प्रतिबिंब दिसेल इतक्या त्या प्रामाणिक आहेत, सत्वशील आहेत. मी सांगायला गेल्यावर मग नंतर लोक काउंटर हे करताना म्हणतात की ह्या बायका सत्वशील आहेत, असं तुम्ही असं कसं काय म्हणता, की जी रोज उठून काही रुपयांसाठी 100 माणसांबरोबर सहवास करते, तिला कसल्याला सत्व किंवा तिला कुठल्याला चारित्र्य. मुळात स्त्रीच्या लैंगिक अवयवांमध्ये चारित्र्य आहे हीच संकल्पना भोंगळ आहे. म्हणजे एखाद्या बाईवर बलात्कार झाला की तिचं जगण्यातलं सत्व संपलं, तिचं शील हरण झालं. शील ही गोष्ट काय आहे? शील ही गोष्ट अवयवांपुरती नाही आहे. मला हे तिथल्याच एका बाईने जेव्हा खूप समजून सांगितलं तेव्हा कळलं. माझं शिक्षण MA झालेलं आहे, माझं सेटनेट झालेलं आहे. मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण येईल तेव्हा मी पुस्तकी ज्ञानात हे वाचलेलं वाक्य कुठंतरी, पण तिथं मला ते जास्ती कळलं की एखाद्या बाईवर बलात्कार होतो, लोक लगेच म्हणतात तिने तिने काय जीव द्यावा का, असं वर्तमानपत्रात सुद्धा असतं की बलात्कार झाला त्यामुळे जीव दिला. वाचणाऱ्या ज्या काही महिला असतात त्यांच्या डोक्यात ती गोष्ट राहते. आपण इनडायरेक्टली ती क्रिएट करून त्यांच्यावर हॅम्पर करत असतो की म्हणजे बलात्कार झाला म्हणजे तिने जीव दिला पाहिजे, असं त्याचं अल्टरनेट नॅरेटिव्ह आहे त्या वाक्याचं. मग हे कुठून आलं? किंवा घरामध्ये सुद्धा एखादं मुलीवरती किंवा महिलेवरती लैंगिक शोषण होत असेल तर लोक म्हणतात की ह्या बाईच्या तोंडाला काळं लागलेलं आहे, हिने आम्हाला समाजात तोंड दाखवायला जागा नाही ठेवलेली. त्याचं मूळ त्या लैंगिकतेशी आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या भावनांशी आहे. जर एखाद्या मुलीला कोणी शोषण केलं असेल आणि तर तिला जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर ती पटकन सांगत देखील नाही, कारण तिला याची भीती असते की आपण हे सांगितलं तर पहिली प्रतिक्रिया अशी होईल की तूच नालायक आहेस, तूच शेण खाल्लेलं आहे. आणि दुसरी प्रतिक्रिया अशी येते की ते प्रकरण दाबून ठेवण्यामध्ये जातं. मी इथं पुण्यात यायचं कारण म्हणजे मी इथं एक मोठी प्रथित शिक्षण संस्था आहे. म्हणजे अगदी कुठल्या देशांचे लक्षाधीशांचे मुलं मुली त्या कॉलेजमध्ये आहेत, लॉ कॉलेज आहे ते. अगदी लब्ध प्रतिष्ठित असं ज्याला म्हणून इतके हाय सोसायटीचे मुलं आहेत. त्याच्यात झालं असं होतं की 19 वर्षाची मुलगी आहे आणि तिने त्यांचे जे लेक्चरर आहेत त्यांच्याशी तिने सेक्शुअल रिलेशन ठेवलेलं आहे त्या मुलीने. जस्ट ह्या महिन्यातली गोष्ट आहे. आणि त्याचं कारण असं आहे की तिचा जो मित्र आहे तो त्याच कॉलेजमध्ये शिकतोय आणि मित्राला चांगले मार्क्स मिळावेत. त्या मित्राने ते सांगितलेलं आहे की तू हे कर, आणि ते शिक्षकांची त्याला काय ती परस्पर संमतीने झालेली गोष्ट आहे. हे रेकॉर्ड होतं, मला माहित आहे, तरी सुद्धा मी हे सांगतोय. मग त्यांनी त्या मुलीची जी मैत्रीण आहे त्या मुलीच्या मैत्रिणी कॉलेजच्या प्राचार्यांना सांगितलं की आपल्या कॉलेजमध्ये असं असं घडतंय. त्यांनी ताबडतोब 3 कॅमेरा सर्व रेकॉर्डिंग केलेलं आहे त्यांनी, आणि त्याच्यात त्या मुलीला बोलवलं आणि विचारलेलं आहे की हे खरं आहे का. कारण काय होतं की कालांतराने मग परत असे आरोप केले जातात की त्या प्राध्यापकांनी बलात्कार केला वगैरे वगैरे. पण तिने सांगितले की मी सज्ञान आहे, 19 वर्षाची, आणि माझ्या पूर्ण जबाबदारीने आणि सज्ञानाने सांगते की माझ्या संमतीने झालेलं आहे. पण तरी सुद्धा त्यांना त्या प्राचार्याने ही बाब खटकली की असं कसं काय, एक मुलगी 19 वर्षाची जी आपल्या कॉलेजची स्टुडंट नाहीये. मग त्यांनी जो चौकशी केली त्या गोष्टी लक्षात आल्या. तर त्यांच्या असं लक्षात आलं की हिला काउन्सिलिंग करायला पाहिजे, ऍटलिस्ट चेक तरी केलं पाहिजे. ती मध्यमवर्गीय कुटुंबातली आहे, त्या मराठी कुटुंबातली मुलगी आहे. पण त्यांनी जे काउन्सिलिंगचे लोक बोलवले होते ते सगळे इंग्लिश आणि हाय प्रोफाईलचे होते. त्यांनी तिचं काउन्सिलिंग केलं ते झालं, परंतु ते प्राचार्य चांगले आहेत. त्यांना असं वाटलं की नाही,
हे हिच्या कुटुंबात सुद्धा कळलं पाहिजे. मग त्यांनी तिच्या पालकांना बोलवलं आणि सांगितलं. मग त्या काउन्सिलिंग करणाऱ्या लोकांनी सांगितलं की आई वडिलांचं सुद्धा काउन्सिलिंग महत्वाचं आहे. मग मराठीत कोणी ह्या गोष्टी सांगणारं बोलणार असेल तर बोलवा. त्याच्यानंतर ओळखीतल्या लोकांनी सांगितल्यावर मी तिथं आलो होतो. तर त्यांच्या मनामध्ये अशी गोष्ट होती की आता आपल्या मुलीचं लाईफ संपलं, आता मुलीचं सगळं संपलेलं आहे. मग मी त्यांना सांगितलं की असं काही नाही आहे. आताची जी पिढी आहे, आपण मगाशी बोलत होतो, 18-19 वर्षाची जी मुलं आहेत, 20, त्यांचे सेक्शुअलिटीचे डेफिनेशन जे आहेत ते खूप क्लिअर आहेत. ते याच्याशी असं जुन्या लोकांसारखं चिटकून बसलेले नाहीत की म्हणजे एकच लाईफ पार्टनर पाहिजे, त्याच्यावर प्रभू रामचंद्रासारखं आयुष्यभर राहिलं पाहिजे, असं काही नाही आहे. आपण ते, मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने व्यभिचार केला पाहिजे, कारण याचे दोन अर्थ होतात. स्वैराचार, माणसाने स्वैर राहिलं तर आणि नाते बिघडत जातात किंवा त्याचं एक कन्फर्म नातं राहत नाही. मग हे सगळ्याची मूळ जे आहेत ना ते सेक्शुअलिटीमध्ये येतात. मग त्या कुटुंबाला त्या आई वडिलांना समजून सांगितलं म्हणजे त्यांना अक्षरशः ते पचनी पडलंच नाही शेवटपर्यंत. मग ते म्हणाले की ही आताची पिढी अशीच आहे, हे पोरंपोरी कुठे राहतात, झोपतात, काय करतात सांगत नाहीत, खरं काय कळत नाही. तर त्यांना परत रिकाउन्सिलिंग वगैरे करून ते लांबची प्रोसिजर आहे आणि ते 2-3 महिन्यामध्ये ते नॉर्मलाइज होतील मला खात्री आहे. कारण अशा दुसऱ्या मुलींना किंवा मुलांना भेटवलं की त्यांना लक्षात येतं की हे आपल्या पुरतं नाही घडलेलं. समदुःखी भेटलं की माणसाचं दुःख शीतल होतं. तसं त्यांच्या दृष्टीने खूप दुःखद गोष्ट आहे. मुलीच्या दृष्टीने ती नॉर्मल गोष्ट आहे. ते म्हणजे की हे असं खूप चालतं. खूप मित्र करतात, मुली मैत्रिणी करतात. मग त्यांना मी एक गोष्ट असं सांगितली की म्हणजे जुन्या, म्हणजे आता समजा एक 40-45 वयाचं कपल असेल, त्यांना जर ही गोष्ट पचनी पडत नसेल तर त्यांना आणखी वेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं की समजा तुमच्या, कारण त्यांच्या डोक्यात ते आणखी वेगवेगळे टॅबू असतात. तुमच्या मुलीने एखाद्या लेस्बियन मुलीबरोबरच 1 वर्ष, सव्वा वर्ष राहिलं तर तुम्हाला काय वाटेल? तर त्या अंगावर पाल पडल्यासारखं त्यांनी केलं की अरे म्हणजे हे तुम्ही असं कसं काय विचारता? किंवा तिला जर सांगितलं की तो मुलगा गे आहे आणि त्याच्या जर काही सेक्शुअल गरजा असतील आणि त्याच्यासाठी तिला हे करावं लागत असेल, तर त्यामुळे हे इतकं भयंकर आहे. म्हणजे हे भयंकराच्या पलीकडे सर्व गोष्टी आहेत आणि त्या नॉर्मलाइज झालेल्या आहेत नव्या पिढीसाठी. आत्ताच्या पिढीला ते पचनी पडत नाही. जे 50-60 आहेत त्यांच्या हे डोक्याबाहेरच्या गोष्टी आहेत, ते कधीच ऍक्सेप्ट करणार नाही. परंतु ह्या व्यवसायात ज्या बायका आहेत त्यांनी ते 40-45 वर्षापासून ऍक्सेप्ट केलेलं आहे. त्यांना हे माहिती आहे की आपल्यापाशी हे जे झोपायला लोक येतात ते एका गरजेपुरते येतात आणि ती गरज म्हणजे काय आयुष्य नाही आहे. तसंच जेव्हा सभ्य वर्तुळात राहणाऱ्या स्त्रियांना हे कळेल की आपली सेक्शुअलिटी किंवा आपलं शील जे आहेत ते काही आपल्या योनीमध्ये किंवा तेवढ्यामध्ये नाही आहे. एखादा माणूस जर कर्तृत्ववान असेल तर त्याचे किती काय काय गोष्टी सांगितल्या जातात की म्हणजे तो उच्च पदावर पोहोचलेला आहे, त्याने नोकरी केलेली आहे, त्याचं कर्तृत्व असं आहे तसं. पण स्त्रीच्या बाबतीमध्ये तिला दुय्यम लेखताना कायम ह्या गोष्टी प्रॉपर वापरल्या जातात आणि तिला ते हॅमराईज करून त्या गोष्टी डायल्यूट करण्याचा प्रयत्न केले जातात. मग मुळात ह्या बायका इथे येतात कशा, इथपासून सुरुवात होते. हे थोडस विस्कळीत वाटेल, पण मी मुळात त्या स्त्रियांकडे कसा वळलो किंवा काय, किंवा मला बरेच जण विचारतात की 30-32 वर्ष एखादा माणूस कशासाठी तिथे जातो. पुस्तकामध्ये सुद्धा मी लिहिलेलं आहे की हे एखाद्या वैयक्तिक कादंबरी सारखी गोष्ट आहे. नाही, थँक्यू. तर ते कशामुळे केलेलं आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मला अनेक जण सोशल मीडियावरती सुद्धा विचारते की तू शेण खायला तिथं कशाला जात होता, किंवा मला बरेच ट्रोल करणं लिहितात की तुझी बायको सुद्धा तिथलीच रांड असेल. रांडवरून आठवलं की माझे पत्रकार भगिनी आहेत, साधारण आठवड्यापूर्वीचीच गोष्ट आहे, फेसबुकवरती आहेत त्या रानडेच्याच स्टुडंट आहेत. त्यांच्या प्रोफाईलला लिहिलेलं आहे त्यांनी. तर त्यांना ट्रोल करणाऱ्या माणसाने असं लिहिलं होतं की तुमच्या RANADA मधलं एक ए काढला तर जे काय उरते ते तुम्ही आहात. मग त्यांनी मला तिथे टॅग करून बोलवलं होतं की हा काय आहात. तर त्याला सांगितलं की रांड म्हणजे असं काही नसतं जगामध्ये. जगात कुठलीच बाई रांड नसते. रांड ही संकल्पना पुरुषांच्या डोक्यात आहे. तर तुझ्या डोक्यामध्ये जी रांड आहे ना ती पाहायची असेल तर तू घरातले सर्व फॅमिली मेंबर्स बरोबरचे फोटो पहा
तुला लक्षात येईल की तुझ्या डोक्यात रांड आहे, जगात कुठेही रांड नसते. त्याने मला सेकंदात ब्लॉक केलं होतं. तर ही रांडबाजी किंवा रांड हा जो शब्द आहे ना, हा या कल्चर मधून आलेला आहे. माझं गाव सोलापूर आहे. माझं कुटुंब खेड्यातलं आहे. आम्हाला 8 चुलते आहेत, 7 चुलते आहेत आणि एकत्र कुटुंबामध्ये मी राहिलेला आहे. आणि माझे वडील जे आहेत ते 8 जणांच्या मध्ये दुसऱ्या नंबरचे होते. आणि माझी आई जी आहे ती राष्ट्र सेवा दलामध्ये तिने काम केलेलं आहे. एस एम जोशी, विनोबा भावेंबरोबर तिचा सहवास आहे. त्या काळामध्ये भाऊसाहेब पटवर्धन ह्या लोकांबरोबर ती फिरलेली आहे. पण ती मूळची विद्रोही स्वभावाची आहे. तिचं अत्यंत कमी वयामध्ये लग्न झालं होतं आधी आणि तो माणूस तिला गुरासारखा मारायचा. 1956-57च्या दशकात तिने नवरा सोडलेला आहे. आता सुद्धा बायकांना ही धीराची गोष्ट होत नाही. तुम्ही अरुणा सबाने नावाच्या लेखिका आहेत, त्यांची सूर्याला गिरणारे मी हे त्यांचं आत्मकथन आहे. नागपूरच्या त्या आकांक्षा नावाची त्यांची संस्था आहे, त्या सुद्धा वेश्यांसाठी काम करतात. त्यांनी त्यांच्या आयुष्यात घर सोडायला त्यांना काही दशकं लागली. बायकांना घर सोडायला किंवा नवरा सोडायला, मी असं म्हणत नाही की नवरा सोडणं म्हणजे काही क्रांतिकारक गोष्ट असं नाही, परंतु एखादा माणूस जर आपल्याला त्रास देत असेल आणि आपली किंमत करत नसेल तर आपण तिथे थांबलं नाही पाहिजे. ते बायकांना नाही जमत, कारण त्यांच्या पोटी मुलं असतात. स्त्रीची डबल कुचंबना तिच्या सेन्सिटिव्हिटीमध्ये आणि सेन्सिबिलिटीमध्ये राहण्यामध्ये. तर आईने तो नवरा सोडला आणि ती घरी परत गेली. घरी परतल्यावरती घरच्या लोकांनी सांगितले की 56च्या काळामध्ये ती मोठी वाईटच गोष्ट, नामुष्कीच. त्यांनी तिला घराबाहेर काढण्यात जमा होता. मग ती ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये राहिलेली आहे. तर त्यांनी सांगितलं की इथे खूप काळ राहता येत नाही, तुम्हाला काहीतरी शिक्षण घ्यावं लागेल. मग तिने नर्सिंगचा कोर्स केला. अजून सुद्धा नर्सकडे लोक संशयाने पाहतात की डॉक्टरशी अफेअर असणारी बाई. तुम्ही जर पाहिलं त्या फील्डमध्ये तर अजून स्टील त्या दशकामध्ये तर हे खूप होतं. तरी सुद्धा तिने ते नर्सिंगचं फील्ड निवडलं आणि तिचं जे ज्याला म्हणतो आपण की नॉमिनेशन झाली किंवा तिची जी पोस्टिंग होती ती रत्नागिरी जिल्ह्यात होती. मंडणगड नावाचा तालुका आहे तिथं. अजून सुद्धा तो स्टील जंगलाने भरलेला आहे, टेकड्यांनी भरलेला आहे. आणि 60च्या दशकामध्ये तिथं बिबट्यापासून ते साप विंचूपर्यंत सगळं असायचं. मग ती तिथं गेली आणि तिथं तिचं प्रशिक्षण सुरू होतं. आणि माझे वडील जे आहेत ते इतर 7 भावंड शेतीवाडी करायचे आणि यांनी एकट्याने जिल्हा परिषदेमध्ये नोकरी केली होती. आणि वडिलांचा स्वभाव हा जो तो मी कुठली गोष्ट लपवत नाही. माझ्या प्रस्तावनेमध्ये पण मी ह्या गोष्टी माझ्यासोबत मी जोपर्यंत खरं सांगणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्यावर ट्रस्ट करणार नाही. कारण माणसाची एक सवय असते की तो टोकरत जातो आणि उकरत राहतो की याचं पास्ट काय होतं. तर वडिलांचं एक लग्न झालं होतं आणि त्यांची बायको म्हणजे आमची जी सावत्राई आहे ती दिसायला खूप सुंदर होती, खूप म्हणजे खूप सुंदर होती. आणि हे खेड्यातून आलेले होते आणि ते शहरात वैराग, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या बदल्या होत राहायच्या. बदलीच्या ठिकाणी गेल्यावरती मग आपल्या बायकोला कोणी पाहतंय का किंवा आपली बायको बाहेर जाते का, ह्या सर्व गोष्टी. मग त्यांच्या काळातला जो समाज होता किंवा त्यांच्या काळात जे पुरुष असतील तेव्हा जी मार्ग अवलंबले जायचे किंवा आपण त्या काळातल्या कादंबऱ्या जरी वाचल्या, कथा वाचल्या, सिनेमे पाहिले तरी लक्षात येत ते जे करायचे तेच वडिलांनी केलेलं आहे. मग ते घराला बाहेरून कडी लावून जायचे, तिने बाहेर जाऊ नये म्हणून कुलूप लावायचे कधी कधी. आणि याच्यातून त्यांचं बिनसलं आणि त्यांनी काडीमोड दिलं. म्हणजे ती बायको जी आहे ती विद्रोहीच म्हणली पाहिजे. तिने वडिलांना सोडलेलं आणि मग वडिलांना परत असं वाटायला लागलं की आपण लग्न केलं पाहिजे, कारण त्यांचं वय तेव्हा फारसं नव्हतं आणि त्यांचं आरोग्य खात्यामध्ये त्यांची नोकरी होती जिल्हा परिषदेच्या. आणि त्यांना एका ट्रेनिंगसाठी रत्नागिरीला पाठवलं होतं आणि तिथं माझ्या आई-वडील भेटलेले. 1958च्या काळात ही गोष्ट म्हणजे ते क्रांतीच म्हणली पाहिजे, कारण हे दोघांचे एक लग्न झालेले आहेत आणि ते तिथं भेटलेले आहेत. आणि ते असं नाही की ब्राह्मण कुटुंबांमध्ये हे गोष्टी सर्रास असतात किंवा त्यांची ती परिपक्वता आहे, ही नाती अशा पद्धतीने जोडली जाऊ शकतात.
परंतु खेड्यातून आलेल्या मराठा कुटुंबामध्ये हे घडणं फार कठीण आहे, ते सुद्धा 60-65 वर्षांपूर्वी. तर ते ऍक्सेप्ट केलं त्यांनी. पण आई खूप धीट होती. तिने सांगितलं की तू फसवू शकशील, तू बायको सोडलेली आहे आणि त्याचं कारण जे आहे ते फार वाईट आहे. हा मग तू उद्या मला तसं करू शकशील, त्यामुळे मला तुझं घर पाहायचं. आणि ती चक्क त्या काळामध्ये 59 साली येऊन तिने 3 दिवस आमच्या गावाकडच्या घरी राहिलेली आहे आणि ऑफिसचं स्टाफचं लोक असं सांगून ते आलेले. आणि तिने घर पाहिले, घरातले लोक पाहिले आणि सांगितले माझ्या वडिलांच्यावर रावसाहेब होते. ठीक आहे रावशा, तुझं कुटुंब मला ठीक वाटतं, मी काय होकार देते. पण तिने एक अट घातली होती की लग्नानंतर माझी नोकरी ठेवायची. पण वडिलांनी तिला फसवलं त्या बाबतीत. तरी तिची नोकरी त्यांनी नंतर 6 महिन्यांनी सोडायला लावली. 1960 मध्ये त्यांचं लग्न झालं. तोपर्यंत बरंच दोघांचं वय पुढे गेलेलं होतं आणि लग्नानंतर मुलं व्हायला पण उशीर झाला त्यांना आणि ते त्यासाठी डेस्परेट होतं. माझी आई अहमदनगरची आहे, माझ्या बऱ्याच पोस्टमध्ये, त्यामुळे नगरबद्दल मला जिव्हाळा खूप आहे. आणि ते अहिल्यानगर आहेच, ठीक आहे, मला त्या दोन्ही शब्दांचा आदर आहे. पण तो जिव्हाळा जो आहे तो अहमदनगर मधला मला खूप मिळाला. फकीरवाडा नावाचा भाग आहे तिथं, दर्गा दायरा म्हणून तिथं आहे. त्याच्या थोडस खाली गेले की शाह शरीफ दर्गा आहे, जिथं मालोजी राजांच्या पत्नी उमाबाई येऊन गेलेल्या आहेत. आणि तिथे त्यांनी नवस बोलला आणि सांगितलं की मला जर मुलं झालं तर तुमचे नाव ठेवेन. आणि त्यांना मुलं झाली 2. एकाच नाव शहाजी आणि एकाच नाव शरीफजी ठेवलेलं. इतकं माहीत असून सुद्धा आपल्या डोक्यामध्ये असं काही घातलेलं आहे की म्हणजे मुसलमान आणि हिंदू वगैरे करताना. मी त्या कल्चरमध्ये तिथं राहिलेलो, वाढलेलो आहे. तिथं जन्म माझा कोल्हापूरचा आहे. तर माझ्या बऱ्याच पोस्टमध्ये कोल्हापूर बद्दल आत्मीयता येतात. राजारामपुरी 13व्या गल्लीत मी जन्मलेलो आहे. गोखलेवाडा म्हणून तिथं भाग होता. त्यामुळे कोल्हापूर मला खूप आवडतं. तिथून पुढे गेले की बाईचा चौक नावाचा एक चौक आहे, तिथे एक बाई आहे आणि पुतळा आहे तिथे त्या बाईच्या चौकामध्ये. ती एक मुलाला घेऊन चाललेलं, तो शाळकरी पोर आहे. मी तेव्हा आईला म्हणायचं की ती तू आहेस आणि मी आहे. अशी फिरतीच्या नोकरी होती वडिलांची. आणि आम्ही 4 भावंड आहोत. संग्राम गायकवाड जे इथं आयकर आयुक्त होते, काही दिवसांपूर्वी त्यांनी VRS घेतलेले, ते माझे मोठे भाऊ आहेत. तेही लेखक आहेत, त्यांची खूप सुंदर पुस्तकं आहेत. मन समजावून हे त्यांची कादंबरी खूप चांगली आहे. सुशील गायकवाड हे माझे धाकटे भाऊ आहेत, जे दिल्लीला महाराष्ट्र सदनाचे मुख्य संचालक आहेत, निवासी आयुक्त आहेत तिथले ते. आणि उर्मिला आगरकर ही माझी बहीण आहे, ती पण पुण्यात असते. उर्मिलाची जी मुलगी आहे ती जन्मतः मूकबधीर होती, कर्णबधीर होती सॉरी. तिला तिने जीवापाड मेहनत घेऊन शिकवलं आणि मोठं केलेलं आहे. ती इंजिनियर झाली, नॉर्मल मुलांच्या शाळेत शिकून. तिचं लग्न झालेलं, आता तिला मूल झालेलं, ते नॉर्मल आहे. आम्ही 4घेही भावंड अशा वेगवेगळ्या ट्रान्झिशन मधून आलेलो. तर वडिलांचं लग्न झाल्यानंतर मुलं उशिरा झाली आणि मुलं उशिरा झाल्यामुळे त्यांच्या सांसारिक गोष्टी फार अंगावर आल्या त्यांच्या. आणि जे त्यांनी टाळलं होतं की भावंडांशी मिळतं जुळतं घ्यायचं, त्यांना आर्थिक गरजांपायी त्यांनी गावाकडच्या भावंडांशी शेवटी मिळतं जुळतं घेतलं. कारण तोपर्यंत त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार असल्यासारखंच होतं. कारण हे शिकायचे, म्हणजे नोकरी करायचे, आणि त्यांची मुलं म्हणजे आम्ही शिकायचं. आणि गावाकडच्या भावंडांची, त्यांच्या भावंडांची जी मुलं होती ती शेती करायची. एक खेड्यामध्ये हिसाळा नावाचा एक शब्द, मराठीमध्ये त्याला शहरी भागामध्ये मत्सर असं आपण म्हणतो, की जे आपल्याला मिळतं ते दुसऱ्याला मिळत नाही, किंवा असे ही जी भावना आहे त्याच्यातून ते येतात. मग त्यांना असं वाटायचं की आपण शेतात राबतो, खूप कष्ट करतो, आणि हा भाऊ काहीच नाही, हा नोकरी करत गावोगाव फिरतो आणि ह्याची पोरं शिकतात, त्याच्या जीवाला काही फारसं कष्ट नाही. पण ऍक्च्युली उलट होतं. वडिलांचं उत्पन्न फारच कमी असायचं आणि मग आई शिवणकाम करायची. अगदी जुन्या सिनेमामध्ये जसं दाखवतात ते सर्व आईने केलेलं आहे. आणि तिने आम्हाला खूप कष्टातून वाढवलेलं आहे. मग झालं असं की त्यांची रिटायरमेंट जेव्हा जवळ आली तेव्हा एकाही मुलाचं शिक्षण पूर्ण झालेलं नव्हतं. सगळे आम्ही 3घही शिकत होतो. आमच्या बहिणीचं लग्न व्हायचं होतं आणि मग वडिलांना फॅमिलीशी मिळतं जुळतं घेण्याशिवाय पर्याय नव्हता, आणि त्यांनी मग कुटुंबाशी मिळतं जुळतं घेतलं. मग तिथं परत आईची अप्रतिष्ठा झाली. झालं असं होतं की ती अहमदनगर मधून गेलेली होती
आणि तिला कोकणातल्या ह्या गोष्टी माहित नव्हत्या. रत्नागिरी मंडणगड हा भयंकर समुद्री भाग आहे आणि तिथं मासे हे खेकडे तिच्या खाण्यात आले. लाखामध्ये एका माणसाला एक गोष्ट होते की जर समजा तुम्ही मासे खेकडे खाल्ले असतील आणि त्याच्यानंतर तुम्ही दूध पिलं असेल तर ल्युकोडर्मा होतं. 1,00,000 एकाला होतं ही गोष्ट. हे तिला माहिती नव्हतं कारण तिला हे माहितीच नाही ना हे कल्चर, फूड कल्चर. ती चपात्या भाकऱ्या खाणारी बाई आणि तिला पर्याय नव्हता मासे खाण्याशिवाय आणि तिला ल्युकोडर्मा झाला. आणि त्या काळामध्ये आता सुद्धा लोक ल्युकोडर्मा म्हणजे माहित आहे ना तुम्हाला, पांढरे अंगावरती कोड येतात, चट्टे येतात. 60-65च्या दशकामध्ये त्याला काय म्हणलं जातं, महारोग म्हणायचे त्यामध्ये लोक. आणि खूप तिरस्कार, घृणा करायचे. कोड फुटलं असं म्हणायचं. तेव्हा दुर्दैवाने जय संतोषीमा नावाचा सिनेमा आलेला होता. त्याच्यामध्ये ती जी नायिका आहे तिला ते कोड फुटलेलं असतं. ते कधी देवीचा शाप होतो आणि ते कोड फुटतं. मग त्याचा अर्थ माझ्या आईची कुटुंबातल्या लोकांनी असं लावलं की ही बाई बच्चलन आहे, हिचं कोप झालेलं आहे, दुसरा नवरा आहे, त्यामुळे कोड फुटलेला आहे. मग तिने कुटुंबाशी संबंध तोडले होते, पण आर्थिक गरजासाठी वडिलांनी परत कुटुंबाशी संबंध जोडले. मग तिला ते काही पटलं नाही आणि ती ताठ मानेने जगलेली बाई, अत्यंत भयंकर ताठ मानेने जगलेली. तिने आयुष्यात कुठली ऍडजस्टमेंट केलेली नाही आणि अशा माणसाबरोबर लग्न केल्यामुळे तिचं माहेर पण तुटलेलं होतं आणि माहेरची माणसं एक एक करून तिची वारली होती. त्यामुळे जिला माहेर नाही, सासर नाही, तिने केवळ आणि केवळ मुलं बघून ती आयुष्य जगलेली आहे. त्यामुळे माझ्या लिखाणातून जी बाई किंवा आई येते ती माझी आईच आहे. आणि मग वडिलांनी आर्थिक गोष्टीसाठी त्या कुटुंबाशी मिळते जुळते घेतलं आणि तेव्हा मी फार्मसीला होतो. डिप्लोमा फार्मसी माझं झालेलं होतं आणि माझा महाराष्ट्रात 2रा नंबर आलेला होता. मी अत्यंत वाह्यात होतो शालेय जीवनामध्ये. तर माझे जे बरोबरचं वर्तुळ होतं ते फार वाईट होतं. मला अजूनही आठवतं की मी आमच्या प्राचार्यांना मारलेलं आहे, अगदी म्हणजे अंग भरून मारलेलं आहे त्यांना. ते कधीही माझ्या समोर येत नाही, म्हणजे मी त्यांच्या समोर जात नाही, टाळतो, कारण मला तोंड नाही त्यांच्या पुढे जायला. ते स्टुडंट एजमध्ये 9वी-10वीत असताना झालेली गोष्ट. त्याचं कारण असं की माझ्याबरोबर जे सर्कल होतं ते फार बेकार होतं. गुंड, अत्यंत टवाळ पोरं होते ते आणि ते चालायचे, ते सर्व उद्योग जे काय करायचे त्याच्यात मी सामील असायचो. इव्हन शाळेने जे पत्र पाठवलं होतं त्यांनी सांगितलं, त्या मुलांना कळलं की प्रत्येकाच्या घरी पत्र गेलेलं. त्यांनी मला सांगितलं तुझ्या घरी पण ते पोस्टमन कोण आहे त्याला 2 चांगल्या भकाळ्या पोटात घालून ठेवणे, ते पत्र तू ताब्यात घे. आणि ते का मला जमलं नव्हतं, त्यांनी पोस्टमन मॅनेज केलं होतं आणि त्यांनी पोस्टमनला मारलं होतं आणि ते पत्र घेतलं. परंतु माझ्या काकांचं किराण्याचं दुकान होतं, तिथे प्राचार्य जायचे किराणा खरेदीला. त्यांनी सांगितलं की तुमच्या भावाचं म्हणजे पुतण्यासाठी पत्र पाठवले, तुमचे भाऊ काय आले नाही, पोरगानं आलाय का बाप्पांना आलाय का म्हणून. ते त्यांनी सांगितलं वडिलांना असं असं म्हणलं. चांगलं मला त्यांनी घरापासून दूध प्राचार्यांच्या केबिन पर्यंत आणलं होतं. तर त्यांनी सांगितलं की हे फार वाया गेलेलं पोरगा आहे आणि मला मारलेलं आहे आणि असं आम्ही पत्र पाठवलं, पोस्टमनला ह्याने मारलेलं आहे, निवळ गॉन केस आहे म्हणून सांगितलं तुमचा मुलगा. मग त्यांनी अशा मुलाला ते म्हणले की 10वी झाल्यानंतर तुम्ही अशा ठिकाणी याला घाला की ह्याचे सगळे कंड जिरले पाहिजे आणि वळवळच करता कामा नये म्हणून. तर आमच्या सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे. तर सिद्धेश्वर मंदिरामध्येच एक कॉलेज होतं फार्मसीचं, की त्या मंदिरापासून बाहेर यायला चालत जरी यायचं म्हणजे तरी चढ आहे तिथं मोठा, चालणाऱ्याचे पाय थकले पाहिजेत आणि तिथं आसपास कुठलं कॉलेज नाही किंवा कशाचा काही पत्ताच नाही. म्हणजे असं तळं आहे, तळ्याच्या मध्ये मंदिरे लागून ते कॉलेज होतं. तिथे त्यांनी मला ऍडमिशन घेऊन दिली. त्याचे 2 हेतू होते त्यांचे, की हा फार्मसी झालं की ह्याचं काहीतरी दुकान वगैरे करता येईल आणि कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळेल आणि हा सुद्धा सरळ होईल स्वतःसारखा. अशा दोन्ही गोष्टींनी त्यांनी विचार करून वडिलांनी ते मला ऍडमिशन घेऊन दिलं. पण तिथे एक भीमाशंकर शेटे नावाचे शिक्षक होते. त्यांनी मला अगदी म्हणतात ना ते उखळ्यात घालून कुटावं आणि एखाद्याला सरळ करावं, मला त्या माणसाने सरळ केलं. मी त्यांचे आयुष्यभर उपकार मानतो. त्यांनी मला अर्ध्या रात्री जरी फोन करून कधी काय सांगितलं, मी त्यांची सर्व गोष्टी ऐकतो. मी ते खोटं प्रातस्मरणीय म्हणायचं आणि माणसाचा खून करायचा तसलं प्रातस्मरणीय नाही, ते माझ्यासाठी खरोखर प्रातस्मरणीय. आणि
त्यांनी मला जगाच्या पाठीवर कधीही कुठेही हाक मारली तर मी त्यांना उभं देतो. कारण त्या माणसाने मला बदलवलेलं आहे. असा बदलवणारा माणूस आयुष्यात भेटला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या एवढी खूप गरीब पैशातून आलेले आहेत, खूप नेकीने त्यांनी तुला शिकवलंय, तुझी इतर भावंड कशी आहेत आणि तू असा कसा वाह्यात. मग त्यांनी अशा काही मुलांना भेटवलं की ते गरीब अत्यंत म्हणजे खायला सुद्धा त्यांच्या डब्यात काही नसायचं, अशा मुलांना भेटवलं. मग मला कळलं की नाही आपण शिकलं पाहिजे. आणि मी अगदी जिद्दीने अभ्यास केला. मी थेट महाराष्ट्रात दुसरं, म्हणजे वडिलांना असं वाटलं ह्यांनी कॉप्या बिप्या केले की काय, की हा एकदम गॉन केस आणि तो थेट राज्यात दुसरा वगैरे. ते नाही म्हणे हा खूप सिन्सिअर अभ्यास करतो. आणि तिथे सर्व शिक्षकांनी पण कौतुक केल्यामुळे वडिलांना पटलं. माझं ते डबल संकटामध्ये पडले होते की आता याला पुढे शिकू द्यायचं की याचं शिक्षण थांबवायचं. कारण तेव्हा सुशील जे होते ते त्यांची बीएससी अॅग्रीला राहुरीला ऍडमिशन घ्यायचं चाललं होतं पुण्यामध्ये, सॉरी. आणि संग्राम जे होते ते त्यांचं जस्ट डिप्लोमा इंजिनिअरिंग पूर्ण झालं होतं आणि त्यांना सीओईपीत ऍडमिशन पण भेटलं. मग आता हे सर्वांचं शिक्षण करायचं आणि त्यांची नोकरी राहिली होती जेमतेम 8 महिन्यांची. आणि बहिणीचं आमच्या लग्न पण नव्हतं झालेलं. मग एवढ्या शिक्षणाला पैसे आणणार कुठून? माझे संग्राम दादांची तर गोष्ट अशी की त्यांना मेडिकल कॉलेजला सुद्धा ऍडमिशन भेटलं होतं गव्हर्नमेंट कोट्यातून, पण ते भरणे इतके सुद्धा पैसे वडिलांकडे नव्हते. मग त्यांनी सांगितले की नाही आपल्याला हे नाही जमणार. त्याच्यात त्यांचं 1 वर्ष वाया गेलेलं. मग शिक्षणाची किंमत असलेलं आमचं कुटुंब आहे. मग मी तिथं कराडला फार्मसी कॉलेज, गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेज कराडला होतं तेव्हा फक्त. तिथं गेलो मी, 3 महिने तिथं राहिलेलो. म्हणजे 3 महिने तिथं विद्यानगरमध्ये मी ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. पण तुम्ही आयुष्यभर आई बरोबर राहिलेलं आहे. एक हायड्रोमिनस डिलिव्हरी नावाचा एक शब्द आहे, तुम्ही जर गुगल सर्च केलं तर सापडेल, की ज्या बाईच्या गर्भाशयामध्ये खूप पाणी राहतं. हा सर डॉक्टर आहेत, मी विसरून गेलो. तर ते खूप पाणी असेल तर ते डिलिव्हरी, तिचं पोट वगैरे भयंकर फुगतं आणि कधी कधी ते डिलिव्हरी डिले होतात आणि ते वेळेवर होत नाही. मग ते त्या बाईची ती अग्निपरीक्षाच आहे. मग ते सीझर करायचं की काय करायचं त्याचं गुंतागुंत वाढत जाते. आणि तेव्हा ते स्कॅन वगैरे आता जसं आहे तसं फारशी सुविधा नव्हत्या. आणि ते 1 महिना आणि वरती 3 दिवस इतकं राहिलो मी पोटात तिच्या. हा, ते खूप रेअर केसेस आहे आणि ती स्वतः नर्स होती, त्यामुळे तिचा कॉन्फिडन्स होता की नाही माझी डिलिव्हरी व्यवस्थित होईल. मग ती मला नेहमी म्हणायची की तू इतर सगळे जर 9 महिने राहिलेत, तू 1 महिना 3 दिवस जास्ती राहिलेला आहे, त्यामुळे तुझं माझं क्लोजनेस जास्ती आहे. आणि तिला मी सोडून कधीच राहिलो नव्हतो. आणि थेट एका म्हणजे फायनान्शियल क्रायसिस मधून मी तिथे शिकायला गेलो. माझी द्विधा मनस्थिती होती की मला मार्क्स चांगले होते, मग सरकारी ह्याच्यातून गेलो होतो आणि मी ते शिक्षण पूर्ण केलं असतं माझंही काहीतरी करिअर झालं असतं, असं एक खुणावत पण होतं. पण त्याच वेळेस कौटुंबिक जबाबदाऱ्या पण बोलत होत्या की आपण जर सगळे शिकत राहिलो तर फार कठीण. आणि एके दिवशी वडील कॉलेजची काहीतरी फी भरायला आले. फी भरायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला बापू म्हणायचे ते सगळे. त्यामुळे मला कुणी सर म्हणले तर सांगतो, मला प्लीज सर म्हणू नका, मला बापू म्हणा. घरातल्या लोकांनी बोलल्यासारखं वाटतं. ते म्हणाले की बापू हे तुझे पैसे धर आणि जे काही मेसचे वगैरे पैसे द्यायचे सर दे, आणि काही कमी पडत असतील तर त्यांना सांग की मांडून ठेवा, पुढच्या महिन्यात देईल. माझे वडील अत्यंत प्रामाणिकपणे कष्टाने जगलेले, त्यांनी कुठल्याही एका पैशाचा अपव्यवहार केलेला नाही. त्यामुळे मला ते भरून आलं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा. आणि मला असं लक्षात आलं की आपण हे जे शिकतोय, माझं शिक्षण व्हायला 4 वर्षच होतं ते. मग मी 4 वर्ष शिकणार, भावाचं सीओईपी जरी असलं तरी त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळालं. म्हणजे त्यांची 3 वर्ष, सुशीलची 3 वर्ष, म्हणजे आणखी 3-4 वर्ष तरी कोणी नोकरी लागणार नाही. आणि बहिणीचं लग्न करायचं आणि पुढचं त्यांची रिटायरमेंट 8-9 महिन्यावर होती फक्त. हे सर्व गणित जमणार कसं? मग मी ते शिक्षण, मी त्यांना न कळता, वडिलांना न कळता, ते प्राचार्याने एक पत्र लिहून दिलं आणि सांगितलं की माझं ऍडमिशन कॅन्सल करायचं आहे, मी परत जातो. ते म्हणले की आई वडिलांना विचारलंय का? तेव्हा मोबाईल वगैरे असं काही नव्हतं. मी त्यांना फोटो सांगितले, मी पत्र पाठवलेलं वगैरे. आणि तिथून परत आलो. मी परत आल्यावरती मग त्यांची प्रतिक्रिया आश्चर्याची पण होती आणि आनंदाची पण होती की आता चला हा परत आला म्हणजे आपलं काहीतरी गाडी मार्गी लागेल. आणि त्या दरम्यान त्यांचा एक ऍक्सिडेंट झाला होता आई वडिलांचा, आणि आईचा पाय घोट्यापासून फ्रॅक्चर म्हणजे अम्प्यूट केला होता.
ती नर्स असल्यामुळे तिला असं वाटायचं की आपण ते जखमा भरून काढू, पण ते नाही झालं. काही वर्षांनी ते गँग्रीन झाल्याने गुडघ्यापासून अम्प्युटेशन करावं, काही वर्षांनी. पण तेव्हा तिचं घोट्यापासूनचं अम्प्युटेशन होतं. आणि गावाकडच्या कुटुंबाशी मिळतं जुळतं घेतलेलं असल्यामुळे आमचं घर सोलापुरात होतं आणि गावातले भावंड जे होते ते कोंडीमध्ये राहायचे. त्यामुळे घरात राबता खूप लोकांचा होता. आणि मग मी एका औषध दुकानात काम केलं काही महिने. आणि औषध दुकानात काम करून मी स्वतःचं दुकान घालण्यास इतके पण पैसे नव्हते. आईचे दागिने गहाण टाकले आम्ही, कुठून कुठून पैसे मिळवले. आणि तेव्हा पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ नावाची एक संस्था होती, WMDC, त्यांचं कर्ज घेतलं आणि दुकान घातलं होतं भाड्याच्या दुकानामध्ये. आणि ते ठीक चाललं. आणि दुकान घातल्यानंतर काही महिन्यातच जेमतेम माझं लगेच लग्न झालं, कारण कुटुंबाची गरज तशी होती. आज मला मागे वळून बघताना माझी स्वतःची गिल्ट वाटते, अपराध वाटतो की मी तेव्हा जेमतेम 19 वर्षांचा आहे आणि माझी बायको जी आहे ती फक्त 14 वर्षांची आहे, ती लग्नाच्या वेळेसची. मी तिच्यासोबत अन्याय केलेला आहे. मी जिथे जाईल तिथे कबूल करतो. आणि केवळ घरातल्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माझं लग्न झालेलं आहे. ह्या गोष्टीची सुद्धा मला खंत आहे. माझ्या लिखाणातून ते जे नेहमी येतं ते माझं स्वतःच आहे. आणि मी मांडतो, मी त्याचे डिनाय करत आहे. परंतु त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की जिच्याबरोबर माझं लग्न झालेलं ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे आणि माझ्या मामाची मुलगी आहे. आणि ती मला माझ्यात आणि तिचं 5.5 वर्षांचं अंतर आहे. म्हणजे तिची 3-4 वर्षाची असतानापासूनची तिचा जो बाल सवंगडी कोण असेल तर तो मीच आहे. पण तरी सुद्धा हे तिला जेव्हा लक्षात आलं, आम्ही जेव्हा बोलतो दोघे जण, की लग्न म्हणून जे काही मॅच्युरिटी असायला पाहिजे ती आमच्या दोघांमध्ये नव्हती. माझे लग्नामागचे उद्देश, माझ्या कुटुंबाचे उद्देश जे होते की घर कामाला बाई, म्हणजे स्वयंपाकाला किंवा माझ्या आईला मदत करायला. माझे जे उद्दिष्ट होते की चला आपण स्थिर होतं लग्न केलं पाहिजे. परंतु 2 जीवांची म्हणजे जी गोष्ट असते ती नव्हती. परंतु ती आमच्यात बाय नॅचरल होती. पण ती जर नसती तर आम्ही कधीच एकत्र राहू शकलो नसतो. आणि माझं जे दुकान आहे, आता ते नाहीये, पण जे तेव्हा होतं ते छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे सोलापूरचा, तिथे ST स्टँडला लागूनच आहे. तो जेमतेम 100-200 मीटर अंतरावरती आहे. आणि तिथून काही मीटर अंतरावरती तर्टी नाका नावाचा भाग आहे. तर तर्टी नाका जो आहे तो रेड लाईट एरिया सोलापूरचा. तिथे त्या काळामध्ये 21-22 घरं होते बायकांची त्या. आणि त्या घरांमध्ये नाही म्हणजे तरी 100-125 बायका राहायच्या. प्रत्येक घरात एक 5-7 बायका असायच्या. त्याच्या बॅक साईडला बुधवार पेठ नावाची वस्ती आहे, ती सोलापूरची दलित वस्ती आहे. माझे सगळे मित्र तिथं राहतात. मी त्या लोकांमध्ये वाढलेला बोललेला असल्यामुळे मला आंबेडकरी संस्कृतीचा खूप अभिमान आहे. त्यामुळे मी कुठं सुद्धा माझी जात सांगत नाही, पण आज मला ही माझी फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं असल्यामुळे मी सांगितलं. म्हणजे मला जर कोणी विचारतो चांभाराचा महाराज आहे गायकवाड असा मी हा सांगत असतो म्हणून, मला त्याच्यात काही कमीपणा वाटत नाही. माणसं असतात, जाती असतात. त्या जन्माने आलेली गोष्ट मिरवायची नाहीये, त्यामुळे मी ती मिरवत नाहीये. पण मला जर कुणी विचारलं तर मी सांगतो. आणि माझे सर्व मित्र त्याच भागात राहतात, अजूनही राहतात तिथे ते. तर मागच्या बाजूला ती वस्ती आणि त्याच्या करेक्ट अपोजिट साईडला रोडच्या उजव्या हाताला जी आहे ते पत्रा तालीम नावाचा सोलापूरचा एक मोठा भाग आहे की जिथं प्रॉपर मराठा डॉमिनेशन असणारे लोक आहेत. आणि 70-80-90च्या दशकामध्ये उच्चवर्गीय मराठा आणि दलित यांच्यामध्ये क्लॅशेस खूप असायचे, अजून सुद्धा होतात. ते आता छुप्या पद्धतीने असतात, सोशल मीडियावरती अत्यंत वाईट पद्धतीने चालतात. तर त्याच्या थोडं पुढे गेले की सळे मारुती नावाचा भाग आहे, तिथं एक कुटुंब राहायचं भाड्याने. त्या कुटुंबात 5 मुली होत्या आणि त्या करती बाई जे होत्या त्या विधवा होत्या. म्हणजे त्या बाई धुनी भांडी करून ते सर्व संसार चालवायचे आणि त्यांच्या सावत्र भावापाशी त्या राहायच्या. तो माणूस जो होता तो वाईट होता, म्हणजे त्याने बहिणीला विश्वासात घेतलं होतं, पण तो मनुष्य वाईटच होता. आणि त्या कुटुंबातली थोरली मुलगी जी आहे ते घर जे आहे ते त्या वेश्यावस्तीच्या थोड्याशा अंतरावरती, अगदी म्हणजे आता आपलं गेट जे आहे तसं इतक्या अंतरावरती. त्यामुळे नाही म्हटलं तरी ते प्रभाव पडतात त्या गोष्टींचे. आणि तिथून काही मीटर अंतरावरती माझं दुकान होतं.
आणि मी 19 वर्षाचा आहे, माझं लग्न झालेलं आहे, पण मला पाहून कुठलाच माणूस म्हणायचा नाही की ह्याचं लग्न झालेलं असेल. त्यामुळे त्या मुलीलाही काही माहित असायचं कारण नव्हतं की ह्याचं लग्न झालेलं आहे. मग ती औषधासाठी किंवा काही ना काही जिन्नस नेण्यासाठी दुकानात यायची, हसून बोलायची. जेमतेम 14-14.5 वर्षांची होती. आणि एक जेंडर अट्रॅक्शन असतं तसं तिला माझ्यामध्ये होतं असावं. आणि ती हसून बोलायची, मी पण हसून बोलायचो, कारण मला असं काही त्यात वावगं वाटत नव्हतं. आणि मी मुळताच हसमुख मनुष्य. माझी पुस्तकं किंवा माझं लेखन जरी कारुण्यातून भरलेलं असलं तरी मी हसणारा माणूस आहे, कारण मी आयुष्यात खूप काही पाहिलेलं आहे. आणि ती तिथे यायची, ती काही ना काही घेऊन जायची, आणि कधी कधी नुसतीच येऊन पण जायची, ते लक्षात यायचं. मग एक दुकानात मला सुद्धा आणखीन एक सेल्समन होता, आम्ही दोघं म्हणून हँडल करायचो. पण नंतर माझ्या खूप वर्षांनी ते कळालं, पण तिचं एक अट्रॅक्शन माझ्याबद्दल होतं, आणि तिला असं वाटायचं की हा हसून बोलतो म्हणजे त्याचं आपल्यावरती प्रेम आहे. आणि मग ते तिने घरी सांगितलं पण होतं तिच्या, की हा असं असं मुलगा आहे, ते मेडिकल दुकान त्याचं बहुतेक त्याचंच आहे, आणि तो काही कामाला नाही किंवा मॅनेजर वगैरे असेल, आणि तो माझ्यावरती लट्टू झालेला वगैरे वगैरे. आणि मग ते तिने तिच्या आईला सांगितलेलं होतं, आणि ती तिच्या मामाला पण माहिती होतं की असं असं आहे. मग त्या आत्ता सुद्धा 20, 21, 25 झाले की मुलींना ढकलून द्या लग्नाच्या विहिरीत, असं एक चाललेलं असतं. तेव्हा ते 14-15 मध्ये होते, कारण माझी स्वतःचीच बायको 14 वर्षाची. त्यामुळे हे नाही नाकारू शकत नाही. त्यामुळे त्या कुटुंबात सुद्धा तिच्या लग्नाचा विषय झाला की आता करती सवरती झाले, पुढे आधीचा समोर असला भाग आहे, मुलीचं कुठे लग्न लावून दिलं पाहिजे. आणि मग ते परस्पर ते घरी पण येऊन गेले होते एका कार्यक्रमामध्ये. आणि त्या मुलीच्या मामाने वगैरे सांगितलं की लोक चांगले आहेत, आपण खरंच जर असं काय असेल तर आपण बोलणं पुढे न्यायला पाहिजे. आणि त्याच्या आठवड्यानंतर रोड ऍक्सिडेंटमध्ये ती बाई वारली, त्या मुलीची आई. हे मला माहिती नाही ती वारलेली वगैरे, कारण आता शहरामध्ये अनेक घटना घडत असतात. तुमचा आमचा एखाद्याशी थेट संबंध असेल तर आपण त्यांच्यापर्यंत रीच होतो आणि चौकशी करतो काय झालं तर काय नाही. परंतु सगळ्या अपघातात ते बाई वारले. त्याच्यानंतर त्या 5 मुली त्या मामाच्या कस्टडीमध्ये ताब्यात गेल्या. आणि तिथं नलूबाई नावाच्या एक बाई धंदा करायच्या, चंद्रकला आणि नलूबाई. माझ्या याच्यामध्ये रेणुकाचा उल्लेख खूप वेळा येतो. रेणुकाची आजी जी आहे, रेणुका जाधव, रेणुकाची आजी जी आहे ती धंदा करायची, आणि रेणुकाच्या आईला तिने त्याच्यातून बाहेर काढले. तिने MSW केलेलं आहे, आणि तिने जर्नलिझम पण करते आता. तर तिने आजीला बाहेर काढलं, आईला बाहेर काढलं, तर तिची आजी आणि नलूबाई हे एकत्र असायच्या. त्या तिथल्या जुन्या बायका. जर तुम्ही कुंटणखान्यामध्ये गेलात, मी जा म्हणत नाही, गेलात तर तिथे जी मुख्य बाई असते ती एक प्रकारची डिक्शनरीच असते त्यातली. तिला खूप काही माहिती असतं. तिला ते नजरेतून सेकंदाच्या फ्रॅक्शन मध्ये ते पुरुष ओळखतात त्या बायका. ते स्कॅन करतात, कारण त्यांच्या हजारो लाखो पुरुष त्या बायकांनी पाहिलेले असतात. तर ते नलूबाईशी, त्या नलूबाईकडं माझं सोलापूर जे आहे ते कर्नाटकच्या आणि आंध्रच्या बॉर्डरवर होते. त्यामुळे आमच्या इथले बहुसंख्य लोक कानडी तेलुगू बोलतात. हिंदी तर आपली सर्वांना येते. हा तिथला बेनिफिट आहे. तर तिथं ज्या बायका येतात त्या कर्नाटकातून आणल्या आहेत. एस्कॉर्टिंग वगैरे मी नंतर सांगेन तुम्हाला. तर त्या भागातून त्या बायका आणल्या जातात, त्याचं एस्कॉर्ट चालतं प्रॉपरली. ते आणणारे पुरुष असतात, त्याचं एक रॅकेट असतं ते. आणि ह्या माणसाने काय केलं की एक आंध्रमधला एस्कॉर्ट एजंट गाठला, ते जो नलूबाईकडे यायचा, तो बायकांची ने-आण करायचा. आणि त्यांनी 1.25 महिने तोपर्यंत त्या मोठ्या मुलीला कोंडून ठेवलं घरामध्ये. ते कुठेच जाऊ देत नव्हते तिला. पण ती एके दिवशी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या बाईने त्या नवलूबाईला सांगितलं की ह्या घरात पोरीला कोंडल्याने ते माणूस मारतो त्या पोरींना. मग ती धीट होती, तिने जाऊन विचारलं तिला, त्याच्या पुरीच्या मामाला, की तू पोरी कोंडून का ठेवलेल्या आहेत. मग ती पोरगी बाहेर आली आणि तिने सांगितलं की ते मला फक्त एकदा समीरकडे घेऊन जावा, त्यांनी काय करेल ते करेल, मला जे काय असेल ते मान्य होईल. मग तिने त्या नलूबाईने सांगितले होय, मी 2 ते 3 दिवसात त्याच्यापाशी जाते. आणि तिथल्या खूप बायका यायच्या सुद्धा माझ्याकडे, मी नावानिशी सगळ्यांना ओळखतोय त्या. आणि दुर्दैवाने ती आजारी पडली, नलूबाई. आणि त्या 3 दिवसात ह्यांनी त्या पोरीला विकलं. तिला जे विकलं ते गाव आहे ते कडप्पा, आंध्र प्रदेशात आहे ते.
आंध्र प्रदेशातल्या त्या काही जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये एस्कॉर्टिंग चालतं. त्यांनी तिथं नेऊन विकलं तिला, त्या दलाल गाठून. आणि ही बरी झाल्यावरती नंतर हिला आठवलं की आपण असं असं ते, तोपर्यंत कळालं की ते कुटुंब तिथून निघून गेलेलं. त्या उरलेल्या 4 मुलींचं काय झालं मला अजूनपर्यंत कळालेलं नाही. पण नलूबाईनीकडे जो तो दलाल यायचा, त्या दलालाने नंतर वर्षांनी सांगितलं जवळपास की असं असं समोर एक फॅमिली राहत होती, त्यातली एक मुलगी त्या माणसाने मला आणलेलं होतं आणि त्यांनी तुझं नाव सांगितल्यामुळे मी तो व्यवहार केलेला. तिने डोक्याला हात लावला. मग वर्ष सव्वा वर्ष माझ्याकडे कुणी यायचं बंद झालं म्हणून मी चौकशी करावी इतकाही माझी काही घसट नव्हती की मला तिचा पत्ता माहित नव्हता. पण नलूबाईला असं वाटलं की याला माहिती आहे, ह्याचं प्रेम आहे म्हणजे हा याने शोधलं असेल. पण मी नव्हतं शोधलेलं, मला काहीच माहिती नव्हतं की तिचं माझ्यावर प्रेम आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. मग ते चंद्रकलाबाई ज्या आहेत त्या आजारी पडल्यावरती त्यांनी माझ्यासाठी निरोप पाठवला की तू भेटायला ये. तिथं गेल्यावरती त्यांनी मला सांगितलं की अशी अशी मुलगी होती, तिचं पुढं काय झालं तुला माहिती आहे का? काय नाही, माहितीच नाही, ते कुणी आलेलंच नाही म्हणजे वर्ष सव्वा वर्ष झालं. तर त्या म्हणाल्या की त्या मुलीला त्यांनी विकलेलं आहे, तिची आई वारलेली आहे, तिच्या बहिणींचं काय झालं आम्हाला माहिती नाही, बहुतेक त्या सुद्धा अशाच कुठतरी गेल्या असतील. आणि तुला हे माहिती आहे का म्हणलं की ती महिनाभर तिला कोंडली होती आणि एक दिवशी मी तिच्याकडे गेले आणि सांगितलं की तू हिला सोड, तर ती तुझं नाव घेऊन रडत होती, तू तिला शोधलं पाहिजे. मग त्यावेळेस तिने सांगितलेलं वाक्य अजून आठवतं. माझ्या जिथे बोलायला जाते तिथे वाक्य सांगतो, आपल्यावर कोणी प्रेम करत असेल आणि त्या माणूस जर बेपत्ता झाला असेल तर त्याचा आपण शोध घेतला पाहिजे, कारण ते आपले नैतिक कर्तव्य आहे. लाखोंच्या अंधार आलेल्या जगामध्ये जर कोणी असं सोडून दिलेलं असेल किड्यामुंग्यासाठी मरायला आणि त्या माणसाचा आपल्यावर जीव असेल आणि त्याची शेवटची अपेक्षा शेवटची आशा आपल्या आपण असेल तर आपण शोधलं पाहिजे. म्हणजे हे बघ म्हणजे तुझं लग्न झालेलं मला सुद्धा माहित नव्हतं, म्हणजे तिला पण माहित नसणार आहे, पण मला माहित नाही म्हणजे ते पुढे काय करायला पाहिजे. पण माझं मन सांगतं म्हणजे, कारण मी ह्या धंद्यातल्या बायका बघितल्यात म्हणजे ती तुटून मरतात म्हणजे रोज, कारण त्यांना भेटायला कुणीच येत नसतं, पण त्यांचेच लोक सोडून जातात. आणि ही तर तुझ्यासाठी तडफडून गेलेली आहे, तुला पत्ता देते म्हणजे तिथे जाऊन तू शोध. मग तिने मला पत्ता दिला. तर मी भयंकर पॅनिक झालो, तर मला याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. मी तिथून घरी आलो आणि माझी पत्नी सविता, मी जवळपास सव्वा एक महिना तिला काहीच सांगू शकलो नाही. परंतु नंतर नलूबाईने परत एकदा मला बोलून सांगितलं की तू काही केलं का नाही ह्याच्यावरती. मला असं मला जायचंय, बघायचं, शोधायचंय, पण मी घरी कसं सांगू. तर ते म्हणलं की तुझा तिच्यावर विश्वास आहे ना, तिचा पण तुझ्यावर असेल, तू खरं खरं सांगितलं पाहिजेस. मी माझ्या बायकोला सर्व सांगितलं. तर मी आजही माझ्या बायकोचे ऋण मानतो. जगातली कुठलीही बाई आपल्या नवऱ्याला 5-5, 7-7 दिवस वेश्यावस्थेत झोपवायला किंवा शोधायला पाठवणार नाही, कुणीच नाही पाठवत. पण माझ्या बायकोने मला पाठवलेलं, तिचे माझ्यावरती हे ऋणच आहे. मग तिने विचारलं की हे तुम्हाला जर महत्वाचं वाटत असेल तर तुम्ही शोध घ्या. मला महत्वाचं वाटतं की नाही ह्याच्यापेक्षा एक मुलगी जर आपल्याकडून सुटली तर खूप भारी होत. मग मी तिथे गेलो होतो आणि त्या गावात जाऊन आलो. नागसनीपल्ली नावाचं ते गाव आहे. पण तोपर्यंत तिथून तिला दुसरीकडे पाठवलेलं आणि तिचा जो शोध आहे त्या शोधातली ते रेड लाईट डायरीज 2021 पर्यंत मी तिला शोधलेलं आहे. 1991 ते 2021 30 वर्ष मी तिला शोधले. 30 वर्षामध्ये मी देशात जेवढ्या वेश्या असतात, जेवढी ब्रॉथेल्स आहेत, ती सगळी पालथी घातलेली आहेत. मी 2020 मध्ये कोविड येऊन गेलो. 21 मध्ये तिची हैदराबादमध्ये डेथ झालेली आहे. तिचं शेवटचे दिवस फार वाईट गेले ते. माझं एक आर्टिकल आहे नागपार्वती नावाच्या बाईचं. त्या नागपार्वतीने तिला सांभाळलेलं.
आणि तिने तिचं नाव खोटं सांगून तिच्यापाशी राहिलेलं आहे. कारण तिला माहिती नाही, म्हणजे मला माहित नाही की तिच्या डोक्यात तेव्हा काय असेल. तिने तिचं नाव परवीन सांगितलेलं होतं तिला, किंवा फोटोंवरून आणि वर्णनांवरून मी जे शोधत आलो त्या शोधांवरून तिला कळालं की हा याच मुलीसाठी आला होता. तिचं क्रिमेशन वगैरे सगळं झालं होतं स्मशानभूमी, तिचं जे कब्रस्तान आहे तिथं नंतर मी जाऊन पण आलो, पण काहीच राहिलं नाही. म्हणजे मी तिला कधीच भेटू शकलो नाही. तो शोध त्या पुस्तकांमध्ये आहे. मग ते शोधत असताना ज्या बायका भेटल्या, त्या बायकांमध्ये जेव्हा फिरलो, झोपलो, वाढलो, 30 वर्ष मी त्याच्यात घालवली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही दुनिया आपण लिहिली पाहिजे, हे मांडलं पाहिजे कुठेतरी. की आपण जे सर्रास असं म्हटलं जातं की मला खूप लोक भांडतात की तू दोन्ही भांडी करणाऱ्या बायकांबद्दल लिहित नाहीस, शेतात काम करणाऱ्या बायकांबद्दल लिहित नाही, ती खूप कष्ट करतात यार, ह्या बायकांना काहीच कष्ट नसतात, तुला का बरं ह्यांचं असं लिहावं वाटतं. इतकं सगळं रामायण मी प्रत्येकाला नाही सांगू शकत. पण असं नाही आहे की यांना कष्टाची लाईफ नाही, असं नाही आहे. एखादी बाई जेव्हा कुणाच्या पाशी झोपते ना, ते तिचं काय दुखतं किंवा काय तुटतं हे ते तिलाच माहिती असतं. ते इमॅजिनेशनच्या पलीकडची गोष्ट. असं आहे की काही टक्के महिला त्याच्यात स्वेच्छेने येतात, जवळपास 20-25% बायका स्वेच्छेने येतात. अर्थात ते आर्थिक गरजांमुळेच आलेले असतात. स्वेच्छेने येतात म्हणजे चला झोपा, झोपून आनंद मिळवा ह्या भावनेने एखाद दुसरीच येत असेल. पण ज्या स्वेच्छेने येतात त्या सुद्धा आर्थिक गरजांमुळे चालले असतात. बाकीच्या ज्या 70-75% त्यांचं काय. मग त्यांच्याबद्दल लिहिलं पाहिजे ह्या जाणीवेतून मी ती पुस्तकं लिहिली. पण हे करताना मला खूप सोसावं लागलं, खूप त्याची खूप हायर प्राइस मी दिलेली आहे. माझ्या मुली मोठ्या झाल्या, माझ्या कुटुंबात अनेक गोष्टी घडल्या. मी सुरुवातीचे काही वर्ष आई वडिलांनी हे सांगितलं नव्हतं मी असा उद्योग करतो, कारण त्यांच्या ऑलरेडी माझ्याबद्दल समज खूप चांगले होते. कारण त्याला कारण मीच आहे. मी ते प्रस्तावनेत लिहिले आहे की मी एक आर्थिक फ्रॉड केलेला आहे आणि त्याच्यासाठी 2 दिवस मी पोलीस कस्टडीमध्ये, मला वाटतं खुलूसच्या पण आणि गोहरच्या पण प्रस्तावनेत लिहिलेलं. त्या दरम्यान माझी भावंडे UPSC पास झाले, त्यांचं खूप नावलौकिक आहे आणि एकीकडे ती खूप मोठी झाली आहे आणि एकीकडे मी असा वागलेला आहे. त्यामुळे माझ्या अनेक पोस्टमध्ये वडील येतात, त्यांनी मला कधी मिठी मारलेली नाही, कारण मी तसं वागलेलो नाही आहे. कल्पना करा की 3 मुलं आहेत आणि दोघं खूप उंच पातळीवर गेलेले आहेत आणि तिसऱ्याने अनेक डागण्या मनाला दिलेल्या आहेत, तर त्यांना तिरस्कार हा वाटणं साहजिक आहे. मी त्यांना अजिबात विलन करत नाही, ते त्यांच्या जागी योग्य आहेत. पण जेव्हा त्यांना हे कळलं की हा अशा वस्त्यांमध्ये पण जातो, तेव्हा ते तुटून पडले. तू काय करायचं ठेवलेलं नाही असं म्हणलंय. आणि ते जे फ्रॉड केलेलं होतं मी, त्याची किस्सा वेगळाच आहे. आमची एक औषध दुकानदारांची संघटना आहे, होती ती अजूनही आहे. मी त्याच्यात सेक्रेटरी पोस्टमध्ये होतो आणि त्यांची बँक अकाउंट्स असायचे आणि त्याच्यात त्यांचे फंड्स यायचे. एके दिवशी काय झालं की मुंबईचे काही दलाल आले होते. ते सांगितले की लक्ष्मी, त्या मुलीचं नाव लक्ष्मी आहे, आम्हाला भेटलेलं मी बघितलं म्हणजे, तिला आम्ही तुझ्या समोर आणून उभा करू शकतो म्हणजे, पण पैसे खूप लागतील म्हणजे, कारण ती ज्या बाई पैसे ती पैसे दिल्याशिवाय नाही सोडणार. म्हणजे मी तुमच्यावर येतो, मला आता खूप लोक ओळखी झाले, मी शोधून काढतो, मी त्या बाईंना भेटतो. नाही म्हणजे तसं ते करता येणार नाही म्हणजे, ते तो व्यवहार होऊ शकणार नाही, तू आम्हाला पैसे दे, आम्ही तिला आणतो. मग मी व्याजाने पैसे घेतले आणि सोलापूरमध्ये व्याजाने पैसे देणारे 2 प्रकारचे लोक, ते अधिकृत सावकारकी करणारे आणि दुसरे म्हणजे की शहरामध्ये रामवाडी नावाचा एक भाग आहे, फॉरेस्ट रामवाडी, तिथं एका विशिष्ट जातीचे आणि गुंड प्रवृत्तीचे काही लोक राहतात. सगळे त्या जातीतले सगळेच लोक तसे नाही आहेत. सरसकटीकरण मी कधीच कशाचं करत नाही. तर त्यांचा मुख्य व्यवसाय व्याजाने पैसे देणे आणि पैसे नाही दिले तर ते अगदी जीव सुद्धा घेतात. आणि मी अधिकृत सावकारांकडे जाऊ शकत नव्हतो, कारण माझ्या भावांचं आणि वडिलांचं नाव तेव्हा समाजात खूप मोठं होतं.
हा पैसे मागायला कशाला आला हे वडिलांना लगेच कळालं असतं. त्यामुळे मी तिथं जाऊन त्यांच्याकडून पैसे आणले आणि त्या दोघांना दिले. एक 5-6 दिवस लागले ह्याच्यात. आणि ते पैसे गेले, ते पैसे घेऊन ते गेले, ते परत मला कधीच भेटले नाहीत. आणि माझ्या डोक्यामध्ये असं होतं की मी नातेवाईकांकडून कुणाकडून तरी पैसे घेईन आणि ते त्या माणसांना देईन. त्यांना मी वर्ष-सव्वा वर्षाचा वादा केला होता. 2 वर्ष होऊन गेली तरी माझ्याकडून पैसे मिळेनासे झाले, तेव्हा ते दुकानापाशी येऊ लागले, घरापाशी येऊ लागले, पाठलाग करू लागले. मग माझे जे गुंड इतर मित्र होते त्यांना मी सांगितलं, ते म्हणले की आम्ही आमच्यात वैर करू शकत नाही. पैशाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा आम्ही एकमेकाशी वैर करू शकतो. तुला ह्याचे पैसे द्यावे लागतील, फार तर आम्ही तुला टाइम मिळवून देऊ शकतो. पण येणे हो ते काय ऐकण्यास झाल्यावर एक दिवशी त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुझ्या बापाला सांगतो सगळं. तेव्हा मी घाबरलो आणि मग मी त्या अकाउंट मधून पैसे काढले आणि त्या लोकांना दिले. हा. आणि मी त्यांना तिथं माझं असं डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन होतं की आपण हे पैसे काही दिवसांनी, काही महिन्यांनी ह्यांना देऊ, ह्यांना खरं सांगू. पण तोपर्यंत त्यांना ती गोष्ट बँकेच्या कडून कळाली की असं ह्याने खोटी सही करून तुमचे पैसे अकाउंट उघडलेले आणि ते पैसे सर्व काढले. मला पोलिसांनी अटक केली आणि मी 2 दिवस लॉकअप मध्ये होतो. त्या दिवसानंतर वडील आजारी पडेपर्यंत त्यांनी त्यांच्या अंगाला मला हात लावू दिला नाही होते, मला समोर उभं राहू दिले नाही. साहजिक आहे. तेव्हा मला असं वाटत होतं की आपण हे सर्व कुठून ह्या सर्व भानगडीत पडलो. एके दिवशी बुधवार पेठी तिथे तिरंगा हॉटेल आहे आणि तिथं ट्रान्सजेंडरची एक गल्ली आहे. मला माहित नव्हतं तिथे ट्रान्सजेंडर कशा पद्धतीचे राहतात. कारण एकाने सांगितलं होतं की तिथं जो त्यांचा जो मुख्य माणूस आहे, त्याचं नाव श्यामलाल, गणपत श्यामलाल हे त्याचं पूर्ण नाव. तू त्याच्याकडे जा, त्याला माहिती आहे म्हणजे लक्ष्मीचा पत्ता. ही ह्या पोलीस केसच्या आधीची गोष्ट आहे. मी त्याच्यापाशी गेलो, त्यांनी मला सांगितलं की आहे, पण ती तिथून पुढे गेलेली, म्हणजे जीबी रोड दिल्लीला आहे ते. तिथं 54 कोठ्या आहेत त्या दिल्ली जीबी रोडला. तिथं कुठेतरी तुला शोधावं लागेल असं. आणि तिथून जात असताना ते तिथल्या घरामध्ये तुम्ही कधी जाऊ नका. मी मुलींना सांगेन, मुलं तुम्ही अवश्य जा. कारण इतके चिंचोळे घर आहेत आणि इतके चिंचोळे त्यांचे जिने आहेत, रूम्स आहेत. त्यांनी मला तिथं अडवलं आणि तेव्हा मी दिसायला बऱ्यापैकी चांगलं होतं. त्याने माझे सगळे कपडे काढले. ते सांगितले की आता चल, तुला आजचं आमचं शिकार व्हावं लागेल. कारण तो ट्रान्स नव्हता, तो पुरुष होता. पण मी कसा बस तिथून पळून आलो आणि मला ज्यांनी पत्ता दिला होता त्याला जाऊन भेटलो. सांगितलं की मी आता हे सगळंच थांबवतो. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्या माणसाने तुझे कपडे काढले, तुला एवढं वाईट वाटलं. मग तिचे कपडे रोज कितीतरी लोक काढत असतील, ती तुझ्यासाठी रोज मरत असेल. केवळ त्या एका गोष्टीसाठी मी जिथं माझं इच्छा पूर्ण संपली होती, त्या एका घटनेने मी ते परत चालू केलं. आणि मी एक अशा स्टेजमध्ये आलो होतो की तो प्रवास शोधाचा थांबवू शकत नाही. आणि तोपर्यंत घरातल्या लोकांना पण कळालं की हा पूर्ण वाया गेलेला गॉन केस आहे आणि सर्व. मग माझ्या बायकोला सुद्धा इतर लोक बोलू लागले की तुझ्यात काहीतरी खोट आहे, त्यामुळे तू नवऱ्याला असं करू देते. आणि त्या दरम्यान मुली मोठ्या झाल्या, मुलीसाठी स्थळ आलं, जमलं. आता उद्या बैठक होती, पण पहाटे ते निकळवलं की नाही, मुलीचा बाप रानबाज आहे, आम्ही स्थळ करणार नाही. नंतर तिचं लग्न झालं, ती अमेरिकेत आहे. पण मला असं जाणवलं की या बायकांकडे जाणं हे समाजात एकीकडे इतकं भयंकर पद्धतीने जर मांडलं जात असेल, की त्याची किंमत अशी दिली जात असेल, तर तिथं जाणाऱ्या पुरुषांना कुणीच काबर काय म्हणत नाही. ते आपल्या सगळ्यांच्याच कुणाच्या तरी घरातले भाऊ असेल, बाप असेल, मुलगा असेल, इव्हन त्यांना कुठलीही शिवी नाही आहे. आता समजा एखादा माणूस दारू पितो, त्याला दारूबाज म्हणतात. एखादा माणूस जुगार करतो, त्याला जुगारबाज म्हणतात.
मग वेश्यांकडे जाणाऱ्या माणसाला पण काहीतरी तसंच बोललं पाहिजे ना, पण त्याला रांडबाज म्हणलं जातं, रंडीबाजी करतो म्हणतात. त्या बाईला शिवी आहे, त्या माणसाला नाही आहे ती शिवी. ती रांड म्हणजे ती बाई आहे की जी समाजाने रांड म्हणलेलं. ऍक्च्युअली रांड असं काही नाहीच आहे. त्या बाईवरूनच त्या माणसाला परत शिवी दिली, म्हणजे परत एकदा त्या पुरुषाला काहीच नाही आहे. 30 वर्षाचा तो जो शोध आहे त्याच्यात माझ्या कुटुंबाने, माझ्या बायकोने, माझ्या मुलींनी किंमत दिलेली आहे. ह्या सर्व गोष्टी करत असताना आणखीन एक गोष्ट माझ्या कुटुंबात वाईट घडली की ज्याच्यामुळे माझे भावंड माझ्यापासून दुरावले होते काही वर्ष. माझे वडील तर खूप दुखावले गेले. कसं असतं की तुम्हाला कुटुंबातले लोक काय म्हणतात त्याच्यावरून तुमची मुलं तुम्हाला जज करत असतात. माझी जी मोठी मुलगी आहे ती वयाच्या 18 वर्षी घर सोडून पळली आणि तिला त्यात काही गैर वाटलं नाही. तर आपला बाप अशा वस्त्यांमधून फिरतो म्हणजे बाप असाच आहे. आणि दुर्दैवाने ती ज्या घरात पळून गेली होती तो मुलगा काही कामधाम करत नव्हता, उडाण टप्पू अशा प्रकारचा होता. मग नंतर मी तिला घरी बोलवलं, तिला सांगितलं की मी तुझं लग्न करून देईन, त्याने शिकावं, पायावर उभं राहावं. तो काहीतरी त्याच्या आयुष्यात तो मार्गी लागला तर आपण लग्न करून देऊ, तू परत ये. पण ती काही परत आली नाही. त्या काळामध्ये माझ्या वडिलांना ते मानसिक ट्रॉमा झाला, त्यांचं बीपी वाढलं आणि त्यांचा एक छोटासा अपघात झाला. ते गाडीवरून पडले आणि हेड इंजुरी झाली, त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला. गोष्टी कुठून कुठे जातात. त्यांच्या त्या सर्व गोष्टीला माझी मुलगी आणि मी कारणीभूत होतो. माझी भावंड म्हणले की तू मुलीला जर घरात घेतलंस तर आम्ही कधीही तुझ्या घरात येणार नाही. माझी आई याच्यामध्ये माझ्या मागे स्ट्रॉंग होती. मी जे काही आहे ते माझ्या आईमुळे. तिने सांगितले की नाही, मी माझ्या अनेक लेखांमध्ये लिहितो त्यामुळे की मुलींना रस्ते, दरवाजे, खिडक्या कधी बंद नाही केले पाहिजे, कारण चुकलेला माणूस नक्की परत येत असतं. आणि मी मुलीला सांगितलं की तुला जेव्हा कधी पश्चाताप होईल किंवा नुसतं यावं तरी वाटलं तरी तू घरी ये, तुझा बाप आम्ही खंबीर आहे, आम्ही सगळ्या जगाशी वाकडं घेतो. आणि मग मुलीचं शिक्षण आम्ही सुरू केलं. ती इंजिनियर झाली, तिने MBA केलं, ती डिलॉइट मध्ये जॉब करते. तीच आता इथं पुण्यामध्ये तिच्याच घरी मी आलेलो आहे. पण त्या दरम्यान वडिलांचा अपघात झाला, ती गेल्यानंतर 6 महिन्यात. आणि ते त्यांचा रक्तस्राव इतका मोठा होता की डॉक्टरांनी सांगितलं की यांचं ऑपरेशन करावं लागेल. त्यांचं वय तेव्हा 82 वर्षांनी वरती काही महिने होतं. ते म्हणाले की हे जगतील वाचतील सांगता येत नाही. ऑपरेशन केले तर कदाचित जगू शकतील, पण त्याचे सुद्धा डेथ चान्सेस आहेत. मी त्यांना होकार दिला, भावंडांना बोलवलं, कारण त्यांची जास्ती होकार असणं गरजेचं होतं. ते आल्याने त्यांनी सांगितले की ऑपरेशन करूयात. बाबांचं ऑपरेशन झालं, पण ऑपरेशन मधून ते रिकवर नाही झाले. त्यांना इपिलिप्सी म्हणजे फिट्सचा त्रास होऊ लागला. म्हणजे साधारण 2.5 वर्ष त्यांचा दवाखाना चालला आणि 2.5 वर्षांनी ते गेले. खूप त्रास झाला. एके दिवशी ते ऍडमिट असताना मुलगी आणि तो मुलगा हॉस्पिटलमध्ये येऊन बघून गेले. त्या दिवशी मुलीला खूप वाईट वाटलं की हे सर्व आपल्यामुळे होतं. ती आज सुद्धा गिल्ट मध्ये जगते. तर मी तू खूप सांगतो तिला की नाही, असं नाही, हे एका परिस्थितीतून घडलेल्या गोष्टी आहेत. तिच्या ती घरातून गेल्यानंतर 5 वर्षाने परत एकदा रोड अपघातातच तो मुलगा ऍक्सिडेंट मध्ये गेला. ती इतकी शॉक मध्ये गेली की की ज्यासाठी तिने कुटुंब तोडलं तो मुलगाच गेला. आणि तिच्यामुळे वडील गेलेले असल्यामुळे माझ्यावर भावंड नाराज. मी तरी म्हणते तिला तुझं सर्व मी करतो, पण ती स्वावलंबी तिच्या आजीसारखीच, म्हणजे माझ्या आईसारखी. ती म्हणजे मला तुमच्यावर ओझं नाही व्हायचं. पण इतक्या वर्षामध्ये, म्हणजे आता ती गोष्ट घडून सुद्धा 10-11 वर्ष झाले. आता जस्ट ती त्या ट्रॉमा मधून बाहेर आलेली आहे. ती म्हणून आमच्यापासून दूर बेंगलोरमध्ये राहत होती, जॉब करत होती. ते सर्व नातं माझं विस्कळीत झालं सगळं ह्या काळात. मग मुलगी शिकून मोठी झाली, तिचं नाव झाल्यावर ती भावंड परत जवळ आली. माझं समाजामध्ये थोडंसं नाव झाल्यावर ती परत जवळ आली. धाकट्या मुलीचं लग्न झालं. पण ह्या सगळ्यामध्ये
ह्या सर्व गोष्टीची किंमत माझ्या कुटुंबाला मोजावी लागली. आणि इतकं करून सुद्धा सोशल मीडियावर लोक लिहितात की तुझी बायको ह्या वस्तीतली आहे. फार वाईट वाटतं तेव्हा. वस्तीतले असणं काय वाईट नाहीये, परंतु लोकांचा दृष्टिकोन किती वाईट. मी एक गोष्ट झांबळमध्ये लिहिलेली, 5 रुपयांची नोट नावाची पहिली गोष्ट आहे त्याची. माझे वडील जेव्हा तिथं आणले होते आम्ही, ऑपरेशन झालं आणि दत्तप्रसन्न काटीकर नावाचे डॉक्टर आहेत ते. मला जिथे थांबवायचं असेल तेव्हा तुम्ही प्लीज सांगा बरं का. तिथे त्यांचं ऑपरेशनसाठी आम्ही ऍडमिट केलं होतं आणि ऑपरेशन झालं की भावंड निघून गेली, कारण ते उच्च पदस्थ होते, त्यांना रजेचं वगैरे अडचण होती. आणि मी ते समजू शकतो. आपण अकारण थांबणाऱ्या माणसाचा जीव आहे, निघून गेलेला त्या जीव नाही असं काही करू नये. एखाद्याने सपोर्ट करणं किंवा पैसे देणं, फायनान्शियली उभं करणं आणि आधार देणं, ह्या गोष्टी सुद्धा खूप काही व्हॅल्यू करतात. मी तिथं आई वडिलांपाशीच राहत असल्यामुळे मी तिथं ते करू शकतो. मी समजा त्यांच्या जागी असतो तर मला वाटतं मी तेच केलं असतं जे त्यांनी केलं असतं. त्यामुळे ते निघून गेले. मग मी आणि माझी बायको उरलो. दवाखान्यात राहायचं, रोज रात्री झोपायचं आणि ते डब्बा वगैरे आणणं नेणं हे सगळं सुरू झालं. 3ऱ्या-4थ्या दिवशी मग वडिलांच्या त्याच्यातून आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा माझं लक्षात आलं की जिन्यामध्ये एक माणूस बसलेला असायचा. पांढरा पायजमा, धोतर, पांढरा पायजमा आणि नेहरू शर्ट्स, असं ढगळ सदरा त्याच्या अंगी असायचा आणि एक पांढरी टोपी त्याच्या डोक्यावर असायची, अगदी जी तेलाने कळकटून गेलेली होती. मग तो माणूस असं काळा सावळता दिसला, थोडासा अंगाने जाड, 30-35ला असायचा तो. आणि तो सारखा पांडुरंग पांडुरंग असं म्हणत बसलेला असायचा पायरीवरती बसून. त्या हॉस्पिटलला 2 गेट होते. एक ओपीडी साठी होतं की जे पेशंट्स रोज डॉक्टर तपासायचे त्यांना आत जाण्यासाठी, आणि बॅक साईडला एक गेट होतं थोड्या अंतरावरती, तिथून ॲम्ब्युलन्सेस ने आण करण्यासाठी. आणि त्याच रस्त्याने एक जिना होता की जो ओपीडीतून पण वर जायचा आणि आयपीडी म्हणजे ऍडमिट पेशंटसाठी पण वर जायचा. त्या जिन्याच्या मधोमध ते बसलेले असायचे. त्यामुळे ओपीडीतून जाणाऱ्या माणसालाही ते दिसायचे आणि वरती जाणाऱ्या प्रत्येक नातलगाला पण ते दिसायचे. अखंड ते मुखात ते चालू असायचं, पांडुरंग पांडुरंग. मला वाटायचं की ते देवाचा धावा करतात, कोणीतरी ऍडमिट वगैरे असेल. 2-3 दिवस असेच गेले. 4थ्या-5व्या दिवशी मला घरातून डबा यायला उशीर होणार होता आणि त्या हॉस्पिटलच्या समोर एक चहाचा गाडा लागायचा की जिथे भजी वगैरे विकली जायची. छोटस कॅन्टीन सारखं होतं ते. मग तिथं मला त्या दिवशी पहाटे लवकर जाग आली होती. डबा आणायला कोणी नसल्यामुळे मला घरी जायचं होतं. मी तिथं पाहिलं तर ते गृहस्थ तिथं बसलेले होते चहाच्या गाड्यापाशी. आणि त्यांना माझ्या क्युरिओसिटी होतीच की त्यांचं कोण आहे आणि ते का असं बसलेले असतात. तिथे जाऊन बसलो, त्यांच्याशी बोललो, नमस्कार वगैरे. तर त्यांनीच विचारले की तुमचं कोण आहे. म्हणजे माझे वडील आहेत, 82 वय आहे त्यांचं आणि मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे, रक्तस्राव झाला तर त्याच्यानंतर त्यांना झटके येतात. त्यांना विचारलं तर तुम्ही माझा मुलगा आहे म्हणजे, ऑपरेशन झालेलं आहे, आम्ही वाट बघतो म्हणजे त्याचं बरं व्हायचं. पण ते असं तुटक तुटक बोलत होते तेव्हा मला असं जास्त त्यांना त्रास द्यावा असं वाटलं. कारण मी ह्या बायकांमध्ये राहून एक गोष्ट शिकलेलं आहे, एखादा माणूस माहिती देत नसेल तर आपण त्याला टोकरत गेलो ना, ते इरिटेट होतं आणि ते आहे ती माहिती पण सांगत नाही. त्यामुळे त्याच्या कलाने गेलं की ते बरोबर माहिती सांगतात. मग 2ऱ्या-3ऱ्या दिवशी त्यांच्याशी परत बोलल्यावर लक्षात आलं की त्यांचा मुलगा तिथे ऍडमिट होता आणि त्यांना 3 मुली होत्या. मोहोळ तालुक्यात एका छोट्याशा गावातून ते आले होते. 2-2.5 एकर त्यांची जिरायत जमीन होती आणि ते स्वतः इतरांच्या शेतात कामाला जायचे. आणि त्या गावात जे मारवाड्याचं एकूण एक दुकान होतं, त्या दुकानात त्यांची बायको दुकानात पण काम करायची, घरात पण काम करायचे आणि हे गृहस्थ इतरांच्या शेतात कामाला जायचे. 3 मुलींवरती त्यांना नवसाने झालेला तो मुलगा होता. वारकरी कुटुंब होतं ते आणि नवसाने पांडुरंगाच्या वारीने जन्माला आलेलं असं त्यांनी त्याचं नाव पांडुरंग ठेवलं. महिन्यातल्या 2 वाऱ्या ज्या असतात, म्हणजे 2 एकादशी असतात, ते प्रत्येक एकादशीला ते पांढरत जायचे. कारण पंढरपूर मोहोळ हे अंतर फारसं नाहीये, 40-42 किलोमीटर येतं ते. त्यामुळे ते भयंकर सच्छील ज्याला म्हणून आपण तसे ह्याच्यातले होते. आणि त्यांनी अगदी जीवापाड मेहनत करून ती मुलं वाढवली, ते 3 मुली आणि तो मुलगा.
एके दिवशी तो पांडुरंग चौथीत होता. एके दिवशी पांडुरंगाला ताप आला शाळेत गेल्यावरती. ताप आल्यावर डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की काय नाही, ताप मेडिकल दुकानातून त्याला परस्पर त्यांनी गोळ्या घेऊन दिल्या तापाचे, जे आपण करतो तेच त्यांनी पण केलं. 1-2 दिवसात ताप कमी झाला, तो परत शाळेत गेला, परत आठवड्याने ताप आला, मग त्यांनी गावातल्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी परत जुजबी उपचार केले, त्याच्यात 2-3 आठवडे गेले. एके दिवशी त्याला खूप जास्ती ताप आला, इतका ताप आला की तो ग्लानीमुळे उठूच शकला नाही. त्यांनी मोहोळला नेलं, तिथल्या डॉक्टरांनी तपासलं, त्यांनी परत आठवडा घालवला. त्याच्यानंतर मात्र एक शाळेमध्ये तो चक्कर होत होता. मग त्याच्या शिक्षकांनी त्यांना घरी निरोप दिला, मग ते न्यायला आले, ते घरी घेऊन गेले. मग त्यांनी परत ते मोहोळमधल्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी सांगितलं की हे काहीतरी प्रकार वेगळा दिसतोय, तुम्ही मेंदूच्या डॉक्टरांना दाखवा. मग त्यांनी चिठ्ठी लिहून दिली आणि ते काटीकर डॉक्टरांची चिठ्ठी होती. बळवंत इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्स असं काहीतरी बिनीत हॉस्पिटलचं नाव आहे. दत्तप्रसन्न काटीकर हे डॉक्टरांचं नाव. मग तिथं ते आले आणि त्यांनी डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं की असं वरून तपासून चालत नाही, ह्याचे स्कॅन वगैरे करावे लागतील, त्याचे पैसे आहेत का, कारण ते अगदी गरीब लगेच लक्षात येतं माणसं. मग ते म्हणले की तुम्ही सिव्हिलमध्ये पण नेऊ शकता. ते म्हणे नको, तिथं मला भीती वाटते, एकच मुलगा आहे, सिव्हिलमध्ये काय काय चालतं मला माहिती आहे वगैरे वगैरे. त्यांनी तिथंच उपचार घ्यायचं ठरवलं. त्यांच्याजवळ जे काही पैसे त्या दिवशी आणले ते सगळे पैसे दिले आणि त्याचं स्कॅन केलं. स्कॅन मध्ये त्या मुलाच्या मेंदूत एक मोठी गाठ होती. डॉक्टरांनी सांगितलं की ही गाठ काढल्याशिवाय हा बरा होणार नाही. आणि गाठ काढली तर 2 धोके आहेत, हा जागेवर जाऊ शकतो किंवा हा कोमामध्ये जाऊ शकतो. आणि 1-5% चान्सेस आहेत हा बरा होऊ शकतो. पण बरा जरी झाला तरी ह्याचं एक सेन्स जाईल, म्हणजे की एखादा हात काम करणार नाही, एखादा दृष्टी जाईल, कान जाईल, काहीतरी जाईल, म्हणजे पण पूर्ण नॉर्मल बरा होणार नाही. तुम्ही ठरवा म्हणजे काय करायचं. आणि त्या दरम्यान तो मुलगा अर्धवट बेशुद्ध अवस्थेत गेला सुद्धा होता. मग यांनी ठरवलं की आता इतक्या ह्याच्यातून झालेलं आहे, पैशासाठी कुठं थांबवायचं, म्हणून त्यांनी ऑपरेशन करायचं ठरवलं. मग डॉक्टरांनी उपचार सुरू केले, तो थोडा नॉर्मल झाला आणि सांगितलं की 1-2 दिवसांनी त्याचं ऑपरेशन करायचं. ऑपरेशन करायच्या 6-7 तास आधी काही खायचं नाही, रिकाम्या पोटी राहावं लागतं. आणि तेव्हा आताच्या सारखी पहाटे ऑपरेशन केली जात नसायची, की दुपारी वगैरे. मग त्यांनी त्या चहा गाड्यावाल्याला सांगितलं की त्यांना गावाकडून एकच टाइम डबा यायचा आणि ते एक टाइमचा डबा ते दिवसभर खायचे. आणि मग त्या मुलाच्या आईला बोलवलं त्यांनी, ते ऑपरेशन करायचं उद्या. मग ते दोघं नवरा बायको, आता डबा आणलेला आदल्या दिवशीचं कुठं त्याला शिळं द्यायचं, म्हणून त्यांनी त्या हातगाडीवाल्याला सांगितलं की उद्या पहाटे तुम्ही आमच्यासाठी जरा लवकर उठून खायचं काहीतरी करून द्या. मग त्यांनी त्यांना वडापाव करून दिलं होतं पहाटे, ते त्यांनी खाल्लं. मग वडापाव, ते मुलगा फार सेन्सिटिव्ह होता, गरिबी माणसाला खूप शिकवते, खूप शिकवते. त्याला दिसत होतं की आई वडिलांपाशी पैसे नाहीत आणि हे दवाखाना खूप महागडा आहे. त्यांनी सांगितलं की मला एकच वडापाव. ते 10 रुपयातले 5 रुपये जे ते परत आले होते, ते सांगितलं की हे 5 रुपये तुम्ही जवळ ठेवा, मी बरा झाल्यावर त्याच्यातले काहीतरी खाईन किंवा आईला द्या, मला एकच बस. त्यांनी खूप आग्रह करून पण ऐकणार. शेवटी तो गाडीवाल्याने सांगितलं मी कशाचेच पैसे घेत नाही बाळा, तू खा. ते पोरगं आई बापा गरिबी संस्कार सुद्धा शिकवते, ताठा शिकवते, स्वाभिमान शिकवते. ते पोरगा ऐकलं नाही. त्याने ते 5 रुपये वडिलांना परत दिले आणि दुपारी त्यांचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन टेबलवरच ते कोमामध्ये गेले पोरगं. पहिले काही दिवस ते आयसीयू मध्ये होतं, न्यूरो आयसीयू मध्ये. खर्च परवडणी न झाला, नॉर्मल आयसीयूत आणलं, नंतर रूम मध्ये आणलं. जेव्हा ते नॉर्मल आयसीयूत आणलं तर तेव्हा माझे वडील तिथे आणलेले होते. आणि त्यामुळे ते पांडुरंग पांडुरंग म्हणत जिनेवर बसलेले असत. मला आठवतं नंतरचे काही दिवस त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना, माणूस जेव्हा ग्लानीत जातो संभ्रमात, त्याला भास व्हायला, ते येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला विचारायचे की पांडुरंगाने हात पाय हलवले का, कुणाला आवाज दिला का, तो काही बोलला का. डॉक्टरांनी सांगितलं कोमात गेला, हा काहीच करू शकणार नाही, तरी सुद्धा ते विचारायचे.
आणि मग नंतर मला लाज वाटायला लागली की त्यांच्या समोरून जायला नको, हा माणूस काहीतरी विचारणार आणि आपल्याला पोटात गोळायला. असेच जवळपास एक आठवडा गेला आणि त्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की आता तुमच्याकडे वेळ फार उरलेला नाहीये, त्याचं ब्रिदिंग जे आहे ते खाली होत चाललं, म्हणजे की तो कमी श्वास घेतो, त्याला मेंदूचा ऑक्सिजनचा पुरवठा खूप कमी होतो, तो जेमतेम काही तासांचा आहे. तोपर्यंत त्याच्या बहिणी तिथे आलेल्या नव्हत्या त्या दिवसापर्यंत. तोपर्यंतचा दवाखाना, त्यांनी घर घाण टाकलं होतं, शेतवाडी घाण टाकली होती, घरातलं किडूक मिडूक उठून झालं होतं. ते जे वाहने होते ज्यांच्याकडे ती बाई कामाला होती, त्या वाहनाने काही दिवसांचा खर्च दिला. त्या मुलाच्या वर्गातले इतर जे विद्यार्थी होते त्यांनी एक दिवशी पैसे दिले. असं अक्षरशः गावातलं कुणी ना कुणी येऊन, एक दिवशी ते मोहोळचे आमदार येऊन पैसे देऊन गेले. तिथले कुणी ना कुणी येऊन पैसे देऊन जात होते आणि तसाच दवाखाना त्यांचं चाललेला. पण तोपर्यंत त्यांनी मुली आणलेल्या नव्हत्या. पण जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, मी माझ्या आयुष्यात असं रडलेलं कुणी नाही पाहिलं. त्या 3 मुली जवळपास तासभर रडत होत्या, इतक्या मोठ्याने त्या रडत होत्या. मी तो आक्रोश माझ्या मेंदूतून नाही गेलेला, त्या भयंकर रडल्या. डॉक्टरने सांगितलं की आता तुम्ही यांना न्या प्लीज, इतर पेशंट्स डिस्टर्ब होतात. ते ट्रॅक्स नावाची गाडी असायच्या, ते सगळे नातलग आणले होते, जवळपास 20-22 जण त्या गाडीत बसून आणले होते, ते सगळे पाठवून दिले. आणि खेड्यामध्ये असं असतं की माझ्या गावात अजूनही चालतं की चांगलं का वाईट हे आपण नंतर पाहू, की दिवस मावळल्यानंतर जर एखाद्याचं डेड बॉडी जर बाहेरून आणली असेल तर खेड्यात घेत नाहीत काही गावांमध्ये, ते बाहेरच ठेवा म्हणतात किंवा तुम्ही तुमच्या घरी ठेवा आणि मग गावात आणा. तो संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास तो पांडुरंग गेला. तेव्हा त्याचे वडील एकटेच तिथे होते. मी पाहून आलो, माझं धीर झालं नाही त्यांच्याशी बोलत. त्याच्या नाकात कानात गोळे घातले आणि हा गृहस्थ त्याचे हात हातात घेऊन पांडुरंग पांडुरंग म्हणत असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे डॉक्टरने त्यांची ॲम्ब्युलन्स दिली. त्या पुढचे कुठलेही पैसे घेतले, जवळपास 6-7 दिवसांचे पैसे त्यांनी घेतले नाहीत, त्याला तसंच सोडलं, तर ते गेलेले. मी त्या कथेत असं लिहिलं की त्यांनी नंतर किती एकर जमीन घेतली असेल, त्या जमिनीपेक्षा ती 5 रुपयांची नोट त्यांना मोठी वाटली असणार, ती त्यांनी आयुष्यात कधीच खर्च केली नसेल. मी ही गोष्ट लिहिण्याचं कारण हे होतं की त्या काळात माझ्या वडिलांशी संबंध नीट नव्हते आणि ते तीळ खंगून गेले. 2.5 वर्ष त्यांचा दवाखाना चालला. स्लीप ॲपनिया झालं होतं त्यांना, खूप एकामागोमाग एक असे मेडिकल त्यांचे, ज्याला असं म्हणतो की एक एक मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झालं होतं, त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला आणि मला त्यांचं दुःख सहन करण्याची ताकद त्या पांडुरंगाने दिली. मी कधीही वडिलांकडे बघितलं की मी ते माणूस आठवायचो आणि त्या बहिणी आठवायचो की तो यार इतका छोटा पोरगा गेला, त्यांच्या आयुष्याची अपेक्षा असणार आहे. आपली तर 82 वर्षाची वडील आहेत, पण त्या काळातल्या जवळीकीमुळे वडील परत जवळ आले आणि आयुष्याच्या शेवटी त्यांनी मला माफ केलं. म्हणून ते मी छोट्या ठिकाणी कॉलेजमध्ये वगैरे गेलो, मुलांना ही गोष्ट आवर्जून सांगतो. कष्टाने आई वडिलांनी पाठवलेलं असतं, आपण त्यांचे पैसे जपून वापरले पाहिजे. ते कशा प्रकारे जमा करत असतील आपल्याला माहित नाही. आपण त्यातल्या त्यात गरीब कुटुंबातून आलो असेल तर निश्चित आपण 1-1 रुपयाची किंमत केली पाहिजे. असं खूप आहेत, बायकांच्या तर खूप कथा आहेत त्याच्यामध्ये. लोकांना असं वाटतं की ह्या सगळ्या बायका रडक्या तोंडाच्याच असतात का, असं काही नाही. काही काही बायका खूप आनंदी असतात, प्रत्येकीच्या काही ना काही वेगळ्या गोष्टी असतात. एक मधु नारंग नावाची बाई आहे, तिचं मी मला वाटतं गोहरमध्ये तिचा आहे उल्लेख, तिचं प्रकरण गोहरमध्ये आहे. मधु नारंग जी आहे ती उत्तराखंडची आहे. उत्तराखंड म्हणजे देवभूमी. आता परत धार्मिक भावना वगैरे सगळं रामायणला चंड येतं मागं. तो कमाल आहे आपल्या लोकांची, म्हणजे यत्र नार्यस्त पूज्यते वगैरे खूप काय काय भाकड कथा आपण लिहितो आणि रोज बायकांना मारतो आपण.
ह्या बायका मग त्या देवी होऊ शकत नाहीत का? यत्र नार्यस्त पूज्यतेमध्ये ह्या बायका होऊ शकतात देवी. मग त्यांची सुटका त्या कथित समाजाने आणि त्या धर्मवाद्यांनी केली पाहिजे ना. मग तुम्हाला जर जिथं स्त्रियांचा वास आहे तिथं देवतांचे पूजन होतं असं त्या श्लोकाचा अर्थ, तो मनुस्मृतीमधला श्लोक आहे. जी मनुस्मृती स्त्रियांना इतकं वाईट बोलते, वाईट सांगते, त्यातलाच हा श्लोक आहे. यत्र नार्यस्त पूजते रमते तत्र देवता. जिथं नारींचं पूजन होतं तिथे देवता रमते. मग या बायकांचं पूजन होऊ शकत नाही का? ठीक आहे, विषयांतर होईल. तर ती मधुनारंग उत्तराखंडची, हल्द्वानी तिचं गाव. हल्द्वानीची ती दिसायला खूप सुंदर होती. तिला मी कानपूरमध्ये भेटलेलो. मी तिच्या इतकी सुंदर स्त्री नाही पाहिलेली ह्या व्यवसायातली. ती 45च्या आसपास तिचं वय असेल. उत्तरेकडच्या बायका ज्या गजरा माळतात तो वेगळा असतो, दक्षिणेकडच्या बायकांचे गजरे वेगळे असतात, आणि वरती एकदम अप्पर नॉर्थला गेलो तर त्यांचे गजरे वेगळे असतात. अबोलीचे गजरे जे आहेत ते दक्षिणेकडच्या बायका जास्ती वापरतात. अबोली मोगऱ्याचे गजरे, निशिगंधाचे सुद्धा गजरे असतात. वरच्या फुलांचे गजरे वेगळे येतात, त्यात वेगळ्या प्रकारचे झेंडू येते, शेवंती येते. तर ती काय करायची, ती अबोलीची फुलं मागवायची आणि तिच्या घरी मोठी रांजणं होती. तर रांजणांच्या जवळ कापडांमध्ये अगदी मखमली कापडांमध्ये गुंडाळून ठेवायची. ते 3-4 दिवस ती तजेलदार राहायची. तसे अबोली राहतच नाही वर्ष 1-2 दिवसाच्या पुढे, का तोडल्यानंतर ते सुकून जाते. पण ती तशी गुंडाळून ठेवायची आणि त्याच्यात मोगऱ्याच्या कळ्या पण ठेवायच्या आणि त्याचे गजरे करून ती केसात घालायची. ती अगदी धडधाकट पुष्ट ज्याला म्हणू आपण, धष्टपुष्ट अशा प्रकारची होती. आणि तिच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा मोकळे ढाकळेपणा होता, रांगडी होती ती, ज्याला आपण सर्रास असं म्हणतो की मुलींना बसताना सुद्धा ओढणी नीट करून बसावं लागतं किंवा बसताना तुमची सलवार नीट करून बसावं लागतं. का तर मागचा मुलगा बघेल, पुढचा बघेल. खूप 100 गोष्टी असतात मुलींच्या जीवनामध्ये. उठताना असं उठलं पाहिजे की आपलं क्लिवेज दिसलं नाही पाहिजे, झाडताना बसताना 100 लोक 100 गोष्टीने बघत असतात. हे त्या बायकांना तिथं आल्याला कळतं, ते पाझरलेलं असतं त्यांच्यामध्ये. तर ती तशी नव्हती, ती बिनधास्त बसायची. ती परकर पोलक्यासारखं तिच्या अंगावर असायचं. ती अंगाने धष्टपुष्ट असल्यामुळे तिचं क्लिवेज जरी उघडं असले तरी तिची नजर अशी असायची की कुणाची धाक नसायची की तिच्याकडे वाईट नजरेने बघावं. ती एक विशिष्ट प्रकारचं फुलांचं तेल तिच्या डोक्यामध्ये लावलेलं असायचं. आणि तुम्ही कितीही म्हणा, स्त्रियांच्या शरीराला एक प्रकारचा गंध असतो. हे माणूस एकांतात कबूल करतो, कारण प्रत्येकाने काही ना काही अनुभवलेलं असतं, काही ना काही जोखलेलं असतं, आणि प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला ही गोष्ट माहिती असते. ते इव्हन मी त्याच्यात खोदत मी याचा अभ्यास करत गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ते वल्कले, स्त्री सुलभ लज्जा वगैरे सगळं खोटं आहे. म्हणजे गुहाकालीन जो आदिम गुफेतला मनुष्य जो होता, जो अश्मयुगातला, त्याच्या बाबतीत असं लिहिलं जातं की अश्मयुगामध्ये स्त्री सुलभ लज्जा आली आणि त्यामुळे त्यांनी ते पानांचे वल्कल वगैरे पांघरले, तो पहिला वेशभूषा वगैरे वगैरे. लज्जा वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ते नैतिकतेच्या, सभ्यतेच्या, संस्कृतीच्या गोष्टी जेव्हा अस्तित्वात आल्या गप्पा तेव्हाच आहेत, म्हणजे 9-10 हजार वर्षापूर्वीच्या आहेत. 1,00,000-1.5 लाख वर्षापूर्वी कशा चालेल लज्जा आणि कशा चालेल. तर तेव्हा सुद्धा पुरुषांच्या मध्ये वासना असायची मनामध्ये, ती नैसर्गिक गोष्ट आहे. नर आणि मादी यांची ती गोष्ट आहे. स्त्रीच्या देहाला वास आहे, तिच्या सुद्धा कामभावना आहेत, तिला सुद्धा लैंगिकता आहे, आणि तो वास तेव्हा तो जेव्हा जास्त यायचा तेव्हा त्या पुरुषाचं स्तंभन व्हायचं, इरेक्शन व्हायचं, आणि त्याच्यावरून भांडणं व्हायची, आणि त्याच्या इरेक्शनवरून कळायचं की ह्याच्या मनात कामभावना आल्या, आणि त्याच्यावरून भांडणं व्हायची, आणि ती झाकली जावीत म्हणून ती वल्कल आलेली आहेत, आणि त्याचं खापर मात्र बाईच्या डोक्यावर की स्त्री सुलभ लज्जा आली म्हणून ते वल्कल वगैरे काही नाही. तसं हे जसं पुरुष सत्ताक गोष्टीने हजारो थोतांड मारले त्यातलंच हे एक थोतांड आहे, असं माझं ठाम मत आहे. अर्थात माझ्याकडे ह्याचा पुरावा नाही, परंतु जर आपण मानसशास्त्रीय अभ्यास केला तर त्याचं उत्तर हेच सांगेल. कारण दोघांच्या अंगावर कपडे नाहीत, मग तिला एकटीला झाकायची काही गरजच नाहीये, कारण तिचं काही गोष्ट, तिचं कुठलं कुभांड फुटणारच नाही, तिचं भांड फुटणारच नाहीये. भांड फुटणार आहे सदगृहस्थाचं, कारण त्याच्या मनात काय इच्छा झाली हे त्याचे अवयव सांगणार आहेत. मग झाकायची गरज त्याला आहे.
तर सांगण्याचा हेतू हा होता की स्त्रीच्या शरीराला वास असतात. म्हणजे पद्मिनी, कामिनी वगैरे हे जर तुम्ही 9 गंधाचे अभ्यास केले तर ते स्त्री देहाचे गंध आहेत. जसं कस्तुरी मृग सांगितलं जातं तसं प्रत्येक स्त्रीच्या अंगाला वास असतो. इव्हन क्लिओपात्रेच्या जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यात सुद्धा येईल की रोमन साम्राज्यातल्या स्त्रियांच्या वासासाठी काय केलं जायचं. हा वास असतो. तर हे सांगण्याचे हेतू काय तर त्या मधूच्या शरीराला एक वास होता. भयंकर भन्नाट अशा प्रकारचा वास तिच्या शरीराला होता. पण ती एक विशिष्ट प्रकारचं तेल केसांना लावायची आणि तो गजरा तिने माळलेला असायचा. ती 10-11 वाजता उठून 12-1 वाजता तिची डे लाईफ सुरू व्हायची. त्याच्यानंतर ती गजरा लावायची आणि 6-7 वाजता हा सगळा कारभार सुरू होतो. मग त्या 6-7 तासामध्ये अबोलीची फुलं नाजूक असतात. त्या अबोलीच्या फुलांमध्ये, मोगऱ्यांमध्ये तिचं जे केसाचं तेल आहे ते तेल त्याच्यात पाझरायचं आणि फुलांमधला गंध त्या केसांमध्ये जायचा, तेलामध्ये जायचा. ते एक मिश्रण तयार व्हायचं आणि तिच्या अंगाला एक वास होता. तर ती काय करायची, ती हे का करायची हे पण मी सांगतो. तिच्यापाशी जे तिचा जो कुंटणखाना होता ते असं कॉरिडॉर सारखा होता. म्हणजे इकडे 12-15 खोल्या आणि इकडे 12-15 खोल्यांमध्ये असं बोळासारखं होतं आणि ती पुढे बसलेली असायची. पुढच्या खोलीमध्ये हॉल सारखं होतं ते. तिथं 12-15 असे छोटे स्टूल टाकलेले होते आणि देवांच्या तसबिरी खूप टांगलेल्या होत्या. तिथे ती बसायची, पाय वगैरे लांब करून अशी बिनधास्त. तिच्या पायातली पैंजण मी अजून लिहू शकतो त्यावर. ती वाजवायची. तिच्या हातात जाफराबादी बांगड्या होत्या. बारीक किनकिन किनकिन आवाज करत तिचे हात हल्ले तरी ते बांगड्या वाहायच्या. इव्हन ह्यामुळे मला असं लक्षात येतं की जर स्त्रियांचे दागिने आणि शरीर ह्याच्याबद्दल जर लिहायचं झालं तर बिन दागिन्याची स्त्री जास्ती सुंदर दिसते. कसं ते आता तो खूप मोठा वेगळा विषय, परंतु मी तिच्या बाबतीत ते अनुभवलेलं आहे. तर तिच्या शरीराला एक गंध असायचा आणि तिच्या त्या कॉरिडॉरमध्ये म्हणजे इकडे 12-15 खोल्या आणि इकडे 12-15 खोल्या, तर त्या खोल्यांमध्ये तिने वयोगटानुसार मुली ठेवलेल्या होत्या. मागच्या खोल्यांमध्ये जे होत्या त्या टीनेजर्स होत्या, 14, 15, 17, 18, 19 वर्ष. तिथे ती कुणालाही जाऊ देत नसायची. मधल्या खोल्यांमध्ये 20, 25, 30च्या होत्या आणि पुढच्या ज्या खोल्या असायच्या 3-3 इकडच्या 3-4 त्या 30, 40च्या 45च्या बायका होत्या. मग आलेला माणूस हे फार भयंकर जोखतात. ह्याच्यात किती पैसे आहेत आणि हा कशासाठी आला, ह्याच्या डोक्यात काय चाललं, हा किती वेळ बसणार आहे, हा परत येईल का, आला तर किती वेळ येईल, किंवा हा नेहमी येईल का, हे सगळं गणित त्यांना इमिजिएट कळतात. आणि ती जोखायची आणि मागच्या बाजूला कुणाला पाठवायचं त्याचा एक कोडवर्ड असायचा तिचा. तो कोडवर्ड म्हणजे तिने हाताला लावलेला फाया. ती काय करायची, ते जे कोणी कस्टमर यायचं, ज्या कस्टमरला मागं पाठवायचं त्याच कस्टमरला तिथे गोष्ट करायची. ती आधी हात असं इथं करायची मागे आणि तेच परत वरती डोक्याला लावायचे आणि नंतर अंगठ्याला समोरच्याच्या घासायची. तो माणूस आयुष्यात कधी तो वास विसरणार नाही असा गंध त्याच्या हाताला यायचा. खूप सुंदर गंध यायचा तो, कारण त्या तिच्या बॉडीचं नॅचरल फ्रॅग्रन्स, ते केसातलं तेल आणि केसांचा गंध हे सगळं एकत्रित येऊन तो वास यायचा. मग ते इतक्या सुंदर बाईने आपल्याला फाया लावलाय ह्या खुशीत तो माणूस मागे जायचा आणि ज्याच्या हाताला लावलेलं असायचं त्यालाच फक्त मागे जाऊ दिलं जायचं. मग त्याच्यावरून ते मधल्या बायका हातावरून ओळखायची, घ्यायला मागे जायची परवा, नाहीतर ते पुढेच अडवून त्याला पुढच्या पुढेच गारद करत. त्यांच्यात भरपूर स्किल असतात. कुणाच्या गच्चीवरून कुठं मारल्यावर काय होतं सगळं कळत असतं त्यांना. मी असं म्हणेन की सभ्यतेच्या रिंगणातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या 100 पट त्यांच्यापाशी रेजिस्टन्स जास्ती असतो, तरी त्या सोसत असतात. पण जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्या इतकं आक्रमक आणि हिंसक कुणीच नसतं. तर त्या मधु नारंगच्या नावाने काही अत्तर कुणीतरी बनवले होते. अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, तुम्हाला आठवत असेल. त्यांच्या काळामध्ये एक इन्कम टॅक्सची मोठी रेड पडली होती की रामपूर नावाच्या शहरामध्ये. तर त्या रेडमध्ये ते पान मसाले आणि अत्तराचे व्यापारी होते असं दाखवलं होतं आणि बरेच मला वाटतं लाखो कोटी रुपये काहीतरी ते सापडले होते इन्कम टॅक्सला. 110 किंवा काहीतरी कोटी रुपये असं काहीतरी येतं. 5 दिवस का 4 दिवस ते मोजत होते ते लोक.
आणि ते पैसे मोजून झाले, सर्व झाले, ते यादवांच्या जवळचे होते, त्यामुळे फारशी कारवाई झाली नाही, झाली, राजकारण आलं, ते सगळ्या गोष्टी होत गेल्या. परंतु त्या लोकांनी जी अत्तर नेली ना, तर त्याच्यामध्ये 2 कुप्या वेगळ्या होत्या. त्या कुप्यावरून त्यांच्यात भांडणं झाली. असं हे पुढची गोष्ट ती अमर उजाल्यामध्ये आलेली आहे, म्हटलं जातं वगैरे असं त्यांनी लिहिलेलं आहे. परंतु मी म्हटलं जातं म्हणणाऱ्यातल्या मी असं म्हणेन की ते होतच. कारण त्या 2 बाटल्यांची नाव, एकीच नाव होतं मधू आणि एकीच नाव नारंग. आणि तिच्या याच्यावरून त्यांनी ते बनवलेली होती. आणि तशी अत्तर त्यांना कुठंच मिळाली नाही. त्यामुळे ते इन्कम टॅक्सचे लोक तिथं खूप वेळा येऊन गेले की आम्हाला हे अत्तर कुठे मिळतं. तर लॉकडाऊन मध्ये मधू नारंग उत्तराखंडला परत गेली, ती परत कधीच आली नाही. मी तिचं ट्रेस करून पाहिलं, पण ती तिकडे निघून गेली. मला असं वाटतं की ते भारत सोडून कुठेतरी गेलेले आहे. खूप वेगवेगळ्या बायका, जसं तुम्ही अशी व्यसनांचं सांगत होते, गुटखा वगैरे. कलबुर्गी म्हणजे कर्नाटकमध्ये आहे ते गाव, गुलबर्गा जुनं नाव त्याचं. तर तिथली एक केस आहे, अमीना तिचं नाव. तिची मालकीन जी होती ती भयंकर कजाक बाई होती. ती इतकी दुष्ट, म्हणजे की खूप असतात तशा, मारतात त्या मुलींना वगैरे, पैसे घेतात, त्यांना पैसे मिळू देत नाहीत. तिथं प्रकार असतो की एकतर बाईशी सौदा केली असते की तुझ्यापाशी येणारे गिरायकातले निम्मे मला, निम्मे तुला, किंवा जे काही ठरलं असतं की तिचे राहण्याचे, जेवणाचे पैसे बाकीचं माझं, किंवा प्रॉफिटमध्ये शेअरिंग, किंवा मी तुला सिक्युरिटी देते, पोलीस प्रोटेक्शन देते, या सर्व गोष्टी याच्यातून मी तुला मोकळं करते, त्या बदल्यात तू मला महिन्याला पैसे दे, असंही असतं. त्यांचं रोजच्या रोज असतं. तर तिची मालकीन जी होती ना, ती सर्व मुलींना त्रास द्यायची आणि ती बाहेर जाऊ द्यायची नाही. त्याच्यात 2 प्रकारे चालतं. काही कस्टमर्सला बाहेर घेऊन जाऊ देतात, काही बायका ते गल्ली सोडू देऊ देतात. तुम्हाला जे काय करायचं इथंच करा. मग ह्याच्यात पण प्रकार असतात. ते खूप, जितकं खोदेल तेवढं कमी आहे. तर त्या अमीनाची मालकीन जी होती ना, ती भयंकर दुष्ट बाई होती, मारायची ती. आणि अमीना दिसायला बऱ्यापैकी चांगली होती, साधारण 28-29 वय, मी तिला जेव्हा भेटलेलो होतो तेव्हाच. आणि ती, तिच्यापाशी जी मुलं यायची ती नेहमी नेहमी येणारे असायची. आणि नेहमी येणाऱ्या कस्टमरच्या ह्या मालकिनींना फार भीती असते, म्हणजे हा फूस लावून पळून नेतो का, किंवा काय भानगड करतो का, किंवा पोलिसात सांगतो का, असं चालतं. त्यामुळे नेहमी येणाऱ्यांना ते येऊ देत नाहीत. नंतर नंतर मालकीने चाप्टर असते तर त्या खोटं सांगतात, ती नाही आहे, बाहेर गेलेले वगैरे, आणि दुसऱ्या मुलीवर त्याचं हे करून देतात. मग ती तशी होती. मग हिने काय, हेतू हा की हिच्यापाशी जे पैसे आहेत ते सगळे मिळाले पाहिजे. ती इतकी कजाग होती की ती मुलींची सगळे कपडे काढून, तिला जर संशय आला एखाद्या मुलीने पैसे पूर्ण दिले नाहीत, ब्लाऊज मध्ये लपवले किंवा इनर वेअर्स मध्ये लपवले, सगळे कपडे सगळ्यांचे देखता काढायचे आणि पैसे घेऊन मारायचे परत. हिच्याकडे येणाऱ्यांची संख्या जास्त, त्याने नेहमी येणारे मुलं खूप होते. मग हिला असं वाटायचं की आपण आपल्या कमाईतले पैसे हिला इतके कशाला द्यायचे, आपण थोडे लपवले पाहिजेत. मग ती काय करायची की एक पद्धत असते, कुणी 100 रुपये असतं, 500, 200, 50, जे काय त्या स्त्रीचं वय, तिचं जे काय, याच्यात खूप हजार भानगड आहेत. त्या पुरुषाला काय लागतं त्याच्यावर तो पैसे ठरवतो, थोडक्यात सांगायचं तर. मग त्या बाईकडे जे, आता ते गुलबर्गा आहे, खूप मोठं शहर नाही आहे, 80-50 रुपये तिथे ठरलेलं असायचं. मग ही काय करायची की जे ठरलेले 80 रुपये असायचे त्याचे निम्मे निम्मे द्यायचे, पण ती घेताना त्या मुलांकडून जास्त घ्यायची, 150, 120 वगैरे. मग ते पैसे लपवायचे कुठं, तर ही तर सगळं कपडे काढून पाहते. तेव्हा गुटखा नवीन नवीन आलेला होता. मग ती पण गुटखा खायची, आणि तिथं ह्या बायका सर्रास गुटखा वगैरे खातात, अजून सुद्धा खातात स्टील. मग ती काय करायची, गुटख्याच्या पुडीमध्ये पैसे ठेवायचे, आणि ती गुटख्याची पुडी तिच्या योनी मार्गात ठेवायची. रेअरेस्ट रेअर केसेस मध्ये असं झालेली गोष्ट म्हणून ती अजून सुद्धा तिच्या मेडिकल ह्याच्यामध्ये आहे. आणि 4-4.5 वर्षानंतर तिला ब्लीड जास्ती व्हायला लागलं, आणि आधी तिला वाटलं की पिरियड्सचं वगैरे काहीतरी गोष्ट असेल, पण ते तसं नव्हतं. त्या डॉक्टरांनी, त्या अशा वस्त्यांमधले डॉक्टर असतात ते हुशार असतात, सर्वच डॉक्टर हुशार असतात, पण त्यांच्यापाशी असे जे लोक येतात त्यांना माहिती असतं की हे काय असेल, काय असेल, हिला हे काहीतरी वेगळं आहे. त्यांनी इमिजिएट काढलं आणि सांगितलं की तू चांगल्या गायनोकॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे.
मग तिथे गेल्यावरती त्यांनी तपासलं आणि त्यांच्या पण लक्षात आलं की हे नॉर्मल गोष्ट नाही आहे. मग त्यांनी विचारलं तिला विश्वासात घेऊन, तू काय करतेस? काही इतर वेगळं, जसं जॉन्सन जॉन्सन पावडरच्या कणांचं होतं बघा, की स्त्रिया ज्याला आपण म्हणतो की पावडरिंग करतात, खाज सुटू नये, इचिंग होऊ नये, मग ते पावडरचे काही कण आत जाऊन काही ना कॅन्सर झाले आणि त्यामुळे ते बंदी आली वगैरे वगैरे. ते अजून सुद्धा न्याय प्रविष्ट आहेत बहुतेक, किंवा काही देशांमध्ये बंदी पण आहे त्या पावडरवरती. तर तिने सांगितलं की माझी मालकीन खूप मारते म्हणून मी गुटख्याच्या पुढे पैसे कमवायला इथं लपवतो. मग त्याने सांगितलं की तू हे नाही करायला पाहिजे, असं नव्हतं करायला पाहिजे. मग त्यांनी तिचं टेस्ट केलं आणि त्यांना जी भीती वाटत होती ती तिला कॅन्सर होतं, कार्सिनोमा जनरेट, तो पण लास्ट स्टेजचा होता. मग त्या बाईला सांगितलं, त्या शेवटी सांगावं तर लागणारच आहे. तिच्या मालकिनीला कळल्यावर तिने तशा अवस्थेत सुद्धा तिला मारलं होतं. मग एका एनजीओने तिला घेतलं, तिचं ऍडमिशन वगैरे केलं. मी ती ऍडमिट असताना गेलो होतो भेटायला सेकंड टाइम. त्या लोकांना भेटायला कोणी येत असते. एक सिंहासन मध्ये निळू फुलेंची क्लिप मी खूप वेळा टाकतो की ते पत्रकार आहेत, म्हणजे त्यांच्या अरुण साधूंनी लिहिलेल्या ह्याच्यातलीच आहे. त्याची ती बाई आहे, ठेवलेली बाई हा नावाचा एक प्रकार असतो. ठेवलेली वेश्या, त्याच्यावर त्यांना त्यांच्या ग्रुपमधले लोक चिडवत पण असतात, पण त्यांनी नातं नाकारलेलं नाहीये त्याच्या बाईवर, आणि ते तिथे जाऊन तिची विचारपूस करत असतात. त्यांचं प्रेम आहे दोघांचं एकमेकावर. असं एखादं विरळ असतं, तिथे येऊन प्रेम करणारे लोक पण असतात, नसतात असं नाही, पण त्यांना नॉर्मल जगामध्ये घेऊन जाण्याची धमक असणारे खूप कमी असतात. तिला असं कुणीतरी भेटायला आलं याचा तिला खूप आनंद झाला. ती काही आठवड्यात गेली. मी थांबतो बरं का, म्हणजे तुम्हाला पण विचारायचं.